हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि देशाचे राज्याचे ज्येष्ठ नेते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. त्याचबरोबर मी श्री दिग्विजय जेधे, अध्यक्ष देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन, सचिव श्री अनिल पवार यांनाही विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिवाजीराव जेधे यांनाही विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. फाउंडेशनच्या सदस्या आणि खजिनदार राजलक्ष्मी जेधे यांनाही मी विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची सूचना. आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांचं आगमन झालेलं आहे. आपण कार्यक्रम सुरू करतोय तर सर्वांनी आपापले मोबाईल फोन स्विच ऑफ मोडवरती किंवा सायलेंट मोडवरती आहेत ना याची खातरजमा करावी. नमस्कार. देशाचे राज्याचे ज्येष्ठ नेते, असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान, राजकीय सामाजिक क्षेत्रातील अत्यंत प्रभावी आणि सर्वात अनुभवी नेतृत्व आदरणीय पद्मविभूषण श्री शरदचंद्र पवार साहेब. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वयाची 90 पार करूनही एखाद्या तिशीतल्या तरुणाला लाजवेल इतकी ज्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे असे तरुण लढवय्ये, असंघटित कष्टकरी वर्गाचा बुलंद आवाज आदरणीय डॉक्टर बाबा आढाव. मी देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचा सदस्य आणि या कार्यक्रमाचा निवेदक या नात्यानं या दोन्ही मान्यवरांचं सहर्ष सविनय स्वागत करतो. पवार साहेब, आपण देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या विचारमंचावर आमच्या विनंतीला मान देऊन आलात हा आम्ही आमचा सन्मान समजतो. डॉक्टर बाबा आढाव यांच्या प्रकृती अस्वास्थ्याच्या बातम्या अलीकडे आपण प्रसारमाध्यमामध्ये नक्कीच वाचल्या असतील. बाबा या कार्यक्रमाला नक्की येतील ना अशी धाकधूक शेवटपर्यंत आमच्याही मनामध्ये खरं तर होती. पण केशवराव जेधे यांच्या प्रेमापोटी बाबा आज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. बाबा, आम्ही आयुष्यभर आपल्या ऋणात राहू. या व्यतिरिक्त या विचारमंचावरती आहेत देशभक्त केशवराव जेधे यांचे पणतू आणि फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिग्विजय सर्जेराव जेधे, उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिवाजीराव जेधे हे देखील आज विचारमंचावर उपस्थित आहेत. सर्जेराव जेधे हे सध्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या BSc ॲग्री माजी विद्यार्थी संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. दौंड तालुक्यातील सालूमालूचे ते अनेक वर्ष सरपंच राहिले आहेत. श्री शिवाजी मराठा संस्थेचे ते ऑनररी सेक्रेटरी होते. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ते समाजकार्य करत असतात. सचिव श्री अनिल निवृत्ती पवार हे देखील विचारमंचावर उपस्थित आहेत. खजिनदार सौ राजलक्ष्मी दिग्विजय जेधे या मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रात मानसोपचारक समुपदेशक म्हणून काम करत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू भगिनी, विविध क्षेत्रातील मान्यवर जाणकार, जेधे परिवारातील सर्व सदस्य, या सभागृहात उपस्थित आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित असलेले सर्व श्रोते हो, आपलं पुन्हा एकदा स्वागत. या प्रकाशन सोहळ्याची सुरुवात कार्यक्रमाच्या प्रास्ताविकाने होईल. तत्पूर्वी मी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिग्विजय सर्जेराव जेधे यांचा अगदी अल्पपरिचय आपल्याला करून देतो. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाच्या लढ्यातील एक महान लढवय्ये देशभक्त केशवराव जेधे यांचे पणतू असलेले श्री दिग्विजय सर्जेराव जेधे यांना केशवरावांच्या रक्ताचा वारसा तर लाभला आहेच, पण यासोबत केशवरावांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा त्यांना अधिक मौलिक वाटतो. लंडन इथून मार्केटिंगमध्ये MBA पदवी प्राप्त केलेले, उच्च विद्याविभूषित असलेले श्री दिग्विजय जेधे यांनी 2009 ते 2010 या आर्थिक मंदीच्या काळात श्री शिवाजी मराठा संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त करून देण्यात सातत्यपूर्ण काम केलं आहे. वेस्टर्न घाट रनिंग फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची अल्ट्रा ट्रेल मॅरेथॉन ते गेली 4 वर्ष आयोजित करत आहेत. भारतासह विविध देशातील निष्णात धावपटू या स्पर्धेत सहभागी होत असतात. श्री दिग्विजय जेधे
हे दौंड तालुक्यात विविध सामाजिक आणि क्रीडाविषयक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात. देशभक्त केशवराव जेदे फाउंडेशनच्या माध्यमातून विविध वैचारिक आणि विधायक उपक्रम ते सातत्यानं राबवत असतात. केशवराव जेदे चरित्राचे प्रकाशन हा याच उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे. मी श्री दिग्विजय सर्जेराव जेधे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आदरणीय विचारमंच, देशभक्त केशवराव जेदे चरित्र हे पुस्तक ज्यांच्या शुभ हस्ते आज प्रकाशित होणार आहेत ते देशाचे नेते पद्मविभूषण माननीय श्री शरद पवार साहेब. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विचारवंत आणि कष्टकरी आणि कामगारांचे नेते माननीय डॉक्टर बाबा आढाव, फाउंडेशनचे उपाध्यक्ष माझे वडील श्री सर्जेराव शिवाजीराव जेधे सचिव व माझे सहकारी श्री अनिल निवृत्ती पवार. त्याचबरोबर माझ्या प्रत्येक उपक्रमात मला मोलाची साथ देणारी माझी पत्नी राजलक्ष्मी, फाउंडेशनचे माझे सहकारी महेश मालुसरे, मंदार मते, चेतन कोळी, जेदे मॅन्शन परिवारातील माझे सर्व सदस्य, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला आलेले जेदे परिवाराचे सर्व नातेवाईक मंडळी, त्याचबरोबर साहित्य, कला, क्रीडा, सहकार, शैक्षणिक आणि राजकीय अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे मान्यवर मंडळी, त्याचबरोबर दौंड तालुक्यातून खास या कार्यक्रमासाठी आलेले माझे सर्व मार्गदर्शक व सहकारी मंडळी, इथे जमलेले इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील सर्व पत्रकार बंधू भगिनी, उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि हितचिंतक, मी देशभक्त केशवराव जेदे यांचा पणतू या नात्याने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर केशवराव जेदेंवरती आधारित हा असा सार्वजनिक कार्यक्रम तब्बल 25 वर्षानंतर होत आहे. त्यामुळे आज माझ्या मनामध्ये खूप संमिश्र भावना आहेत. 1982 साली म्हणजेच सुमारे 40 वर्षांपूर्वी डॉक्टर य.दी. फडके यांनी हे चरित्र लिहिले. त्याचे त्यावेळेचे प्रकाशन श्री विद्या प्रकाशनाचे श्री मधुकाका कुलकर्णी यांनी त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती आणि त्याचे प्रकाशन आज आदरणीय पवारसाहेबांच्या अत्यंत अनुभवी आणि प्रभावी नेते करत आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबा आढावांसारखे प्रेरणादायी आणि ज्येष्ठ नेते प्रमुख उपस्थितीमध्ये होत असल्याचा अपार आनंद आम्हाला सर्वांना होतच आहेत. पण त्याचवेळी मला एक मनामध्ये हुरहुर आहे की माझे आजोबा दिवंगत समाजसेवक शिवाजीराव जेदे हा सोहळा पाहण्यास उपस्थित नाही आहेत. ते आज शरीराने इथे जरी उपस्थित नसले तरी त्यांनी केलेल्या समाजकार्याची प्रेरणा व ऊर्जा माझ्यासोबत कायम राहील. श्रोतेहो, त्याचे कारण असे की 25 वर्षांपूर्वी मला 2 महत्त्वाच्या लोकांच्या बरोबर त्यांनी परिचय करून दिलेला होता. मी त्यावेळी 11 वर्षांचा होतो. मला माझ्या आजोबांनी पुस्तक हातात देताना म्हणाले, बाळा, हे पुस्तक तू नक्की वाच. हे देशभक्त केशवराव जेदेंचं पुस्तक आहे. ते तुझे पणजोबा आहेत. शरद पवार नावाचे महाराष्ट्रातले एक खूप मोठे नेते आहेत. त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये तात्यासाहेबांची जन्मशताब्दी जोरदार साजरी केली होती आणि तिथून मी हे पुस्तक घेऊन आलेलो आहे. पुस्तकाचं शीर्षक आपल्या सर्वांनाच माहिती आहे, केशवराव जेदे, लेखक डॉक्टर य.दी. फडके. माझी या 2 लोकांबरोबर ओळख ते होते जी झाली ती केशवराव जेदे आणि शरद पवार. ही घटना 1996 सालची. त्यावेळेस मी 11 वर्षांचा होतो. त्या काळात पवारसाहेब हे महाराष्ट्रातील अतिशय दिग्गज नेते होते आणि विशेष म्हणजे आजही पवारसाहेबांच्याच भोवती महाराष्ट्रातलं सर्व राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि साहित्य असे विविध वर्तुळं फिरत असतात. आज 25 वर्षांनंतर या पुस्तकाला माननीय पवारसाहेबांची प्रस्तावना लाभली आणि त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगावा ही एक अनोखी बाब आहे. डॉक्टर बाबा आढाव आणि माझे आजोबा शिवाजीराव जेदे यांचे दोघांचे शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात माझ्या घरातील त्यावेळेचे बरेच ज्येष्ठ मंडळी आणि बाबा एकाच वर्गात आसपासच्या समवयाचे असताना शिकत होते. त्यामुळे बाबा आणि आमच्या परिवाराचे जुने संबंध. बाबांचे या चरित्रामागे फार मोठे योगदान आहे असा उल्लेख थेट डॉक्टर य.दी. फडकेंनीच त्यांच्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेला आहे. पवारसाहेब आणि डॉक्टर बाबा आढाव या कार्यक्रम स्वीकारण्याची आमची विनंती तुम्ही मान्य केलीत आणि फाउंडेशनच्या पहिल्याच विचारमंचावरती इतक्या आपुलकीने आलात त्याबद्दल आम्ही सर्व पदाधिकारी आयुष्यभर आपल्याप्रती कृतज्ञ राहूत. जेदे आणि परिवार या 2 घराण्यांचा परस्परातील संबंध तसा फार जुना आहे. तो प्रेमाचा, विश्वासाचा आणि आपुलकीचा आहे.
पवारसाहेबांच्या मातोश्री आदरणीय दिवंगत शारदाबाई गोविंदराव पवार यांना एकेकाळी पायाला खूप जबर मार लागला होता. त्यांची प्रकृती प्रचंड बिघडली होती. त्यावेळी औषधोपचार घेण्यासाठी त्या कॅम्पमधील कोयाजी डॉक्टरांकडे जात होत्या. त्यावेळी त्यांचे वास्तव खरं तर जेदे मॅन्शनमध्ये होते. माझे पणजोबा बाबूराव उर्फ आप्पासाहेब जेदे यांनी मातोश्रींच्या उपचाराची सेवेची जबाबदारी काही काळ माझे आजोबा म्हणजे शिवाजीराव जेदेंवरती सोपवली होती. पवारसाहेबांच्या मातोश्री जेदे मॅन्शनमध्ये वास्तव्य करू शकल्या ही आमच्या जेदे परिवारासाठी एक कृतार्थतेची बाब आहे. विशेष म्हणजे पवारसाहेबांनी लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये म्हटले आहे की त्यांची राजकीय सुरुवात गोवा मुक्ती संग्राममधून सुरू झाली. योगायोग बघा की गोवा मुक्ती संग्रामचे अध्यक्ष हे केशवराव जेदेच होते आणि सध्या ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व संसदरत्न आदरणीय सुप्रियाताई सुळे करत आहेत, त्याच बारामती मतदारसंघाचे पहिले खासदार केशवराव जेदेही होते. हे सांगताना अक्षरशः माझा मन अक्षरशः अभिमानाने भरून येतो. श्रोते हो, ज्या संविधानाप्रती आपण सर्वजण कृतज्ञ आहोत त्याच्या मसुदा समितीमध्ये अनेक कायदेपंडितांसोबत केशवराव जेदेही होते व भारतीय संविधानाच्या सूचीमध्ये त्यांची स्वाक्षरी असणे ही तमाम मराठी लोकांसाठी एक अभिमानाची बाब आहे. आज मला सांगायला खूप आनंद होतो की माझे वडील श्री सर्जेराव शिवाजीराव जेदे हे आदरणीय पवारसाहेबांसाठी गेली 42 ते 43 वर्षे सातत्याने कार्य करत आहेत. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानस सचिवपदी काम करून त्यांनी संस्थेला एका वेगळ्या उंचीवरती नेले. केशवराव जेदे व आदरणीय पवारसाहेबांच्या विचारांचेच त्यांच्यावर संस्कार आहेत. मीही माझ्या पद्धतीने तो विचार पुढे चालवत आहे. शरद पवार साहेबांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली त्यावेळी 2001 साली एक व्यापक प्रमाणात त्यांनी महाराष्ट्र राज्यात जनसंपर्क अभियान मोठ्या प्रमाणात आयोजित केलेलं होतं. या अभियानामध्ये मी माझ्या परिवाराच्यापासून 20 दिवस दूर होतो. या अभियानामध्ये मी अगदी उत्साहानं सहभागी झालो होतो. मला ते दिवस अगदी स्पष्टपणे आठवत आहेत. त्यातील एक घटना मी साहेब आपल्यापुढं आणू इच्छितो की ज्यावेळी औरंगाबाद शहरामध्ये जनसंपर्क अभियान पोहोचला त्यावेळी पवारसाहेब ज्या रथामध्ये तुम्ही होतात तिथेच पुढे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा घेऊन तुमच्या पायाच्या समोर मी तिथं झेंडा फडकवत होतो. तेव्हा माझे वय होते 16 वर्ष. रथ जसा पुढे पुढे सरकत होता तशी पवारसाहेबांवर फुलांची उधळण होत होती. लोक तुमच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालण्यासाठी उत्सुक होते. पवारसाहेबांच्या विषयी लोकांच्या मनात किती प्रेम आणि आदर आहे हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं आणि अनुभवलं. ही प्रचंड गर्दी पाहून थोड्या वेळाने साहेब मला माझ्या खांद्यावरती हात ठेवून तुम्ही म्हणालेत, बाळा तू पुढे उभं राहिलायस, सांभाळून बरं, असे खुणवून एक प्रेमाची आणि आपुलकीची हाक तुम्ही मला दिली. या घटनेनंतर मी पुढे मोठा होत गेलो तसे मला समजत गेले की पवारसाहेबांनी मला सांभाळून बरं अशी दिलेली साथ ही प्रतिकात्मक आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला, बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने सांभाळून घेत पवारसाहेबांनी इथल्या प्रत्येक मराठी माणसाला आकार दिलेला आहे, घडवलेला आहे. साहेबांच्याच दूरदृष्टीमुळे त्यांनी घेतलेले विधायक निर्णयांमुळेच आज महाराष्ट्र संपूर्ण देशात एक प्रागतिक आणि समृद्ध राज्य म्हणून ख्यातनाम आहे. अशा पुरोगामी आणि प्रागतिक राज्याचे शिल्पकार माननीय श्री पवारसाहेब यांच्या हस्ते आणि डॉक्टर बाबा आढाव यांच्यासारख्या कष्टकऱ्यांच्या एका महान संघर्ष नायक यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं हे खरंच अविस्मरणीय आहे. केशवराव जेदे या 2 शब्दात जगण्याला भिडण्याची ऊर्जा आणि संघर्ष करण्याची प्रेरणा आहे. मला लाभलेला हा फक्त रक्ताचाच वारसा नाही, पण तो विचारांचाही वारसा आहे. 1919 ते 1959 हा 40 वर्षांचा कार्यकाळ त्यांच्या कर्तृत्वाचा. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांना साथ देण्याची आमची घरची परंपरा. तीच परंपरा 20व्या शतकात केशवरावांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे यांचा पुरोगामी वारसा आपल्या प्रत्यक्ष कृतीतून पुढे चालवला. बहुजन हिताय, बहुजन सुखाय हेच आपले जगण्याचे तत्त्व मानून त्यांच्या मार्गावरती अखेरपर्यंत चालत राहिले. खेडोपाड्यातील गोरगरिबांपासून, दीनदुबळ्यापासून ते केशवराव जेदे हे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत त्यांची ख्याती होती. य.दी. फडकेंनी यांनी त्यांचा जीवनपट या चरित्राच्या माध्यमातून उलगडला आहे आणि त्यांच्यामुळेच खरं तर महाराष्ट्राला केशवराव जेदे समजू शकले. आज य.दी. आपल्यात नाहीत, पण त्यांच्याविषयी माझ्या मनात सदैव कृतार्थतेचा भाव असेल. केशवराव जेदे हा एक विचार आहे आणि त्यांचाच विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही फाउंडेशनच्या वतीने करणार आहोत.
हे पुस्तक आम्हाला का प्रकाशित करावंसं वाटलं यामागची भूमिका माझे सहकारी आणि फाउंडेशनचे सचिव श्री अनिल निवृत्ती पवार त्यांच्या मनोगतामध्ये सविस्तर मांडतीलच, पण मी इतकं नक्की सांगेन की हे पुस्तक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं जरूर वाचायला हवं. कारण या पुस्तकातील चरित्रनायक केशवराव जेधे हे एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व होते. ते खऱ्या अर्थाने एक महाराष्ट्रीय होते, एक सच्चे देशभक्त होते. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही विविध उपक्रम राबवत आलेलो आहोत. कोविड काळामध्ये आम्ही दौंड तालुक्यामध्ये केडगाव, पारगाव आणि वरवंड अशा 3 गावांमधील कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आणि रुग्णांसाठी सलग 30 दिवस मोफत अन्नसेवा केली. त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही रक्तदान शिबिरे भरवून रक्ताचं तुटवड्याचं आम्ही निरसन केलं. केशवराव जेधेंचे कार्यकर्तृत्व सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत समजावे यासाठी डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर अशोक चौसाळकर, श्री प्राध्यापक हरी नरके सर, श्री किशोर बेडकीहाळ, श्री विजय चोरमारे, इंद्रजित सावंत सर, डॉक्टर यश वेलणकर यांच्यासारख्या अनुभवी अभ्यासकांची आणि तज्ज्ञांची ऑनलाईन व्याख्याने आम्ही आयोजित केली, ज्याला विद्यार्थी, अभ्यासक आणि श्रोते मंडळींचा उदंड प्रतिसाद मिळाला. याच्या पाठीमागे श्री शिवाजी मराठा सोसायटी, अखिल भारतीय मराठा विद्यार्थी परिषद आणि HV देसाई महाविद्यालय यांचे मोठे योगदान लाभले. या चरित्राचे नव्या आवृत्तीचे काढण्याचे ज्या लोकांनी आम्हाला मोलाची साथ दिलेली आहे त्यांचे मी या निमित्ताने आभार मानून मी थांबणार आहे. सर्वप्रथम डॉक्टर वासंती फडके यांचे मी आभार मानतो, कारण एकाही क्षणाचा विलंब न लावता त्यांनी या पुस्तकाच्या करारावरती आम्हाला सही करून दिली. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमाला मला मार्गदर्शन करणारे माझे मित्रबंधू सचिव श्री अनिल निवृत्ती पवार आणि पुस्तकाचे संपादकीय आणि निर्मिती संयोजन पाहणारे, तसेच या कार्यक्रमासाठी करणारे श्री चेतन कोळी यांचे मी मनापासून आभार मानतो. फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमामध्ये नेहमीच सज्ज असणारे माझे सहकारी मंदार मते आणि महेश मालुसरे यांचे आभार कोणत्या शब्दात मांडावेत हाच माझ्या समोरचा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रकाशन कार्यक्रमांना ज्यांची मोलाची साथ मिळाली ते 2 पुण्याचे माजी महापौर श्री अंकुशअण्णा काकडे आणि श्री प्रशांतदादा जगताप यांचे मी मनापासून आभार मानतो. याशिवाय श्री सतीश राऊत, श्री दत्ता बाळसराफ, श्री सुनील तांबे, सकाळ समूहाचे श्रीराम पवार सर, श्री सम्राट फडणीस सर, लोकसत्ताचे श्री मुकुंद संगोराम, सौ प्रमिलाताई गायकवाड, प्रवीणदादा गायकवाड, श्री संजय नहार, डॉक्टर श्रीमंत कोकाटे, डॉक्टर गणेश राऊत, प्राचार्य संजय गायकवाड, युवा नेते रविकांतदादा वरपे, ॲडव्होकेट मारुती गोळे, नितीन रावळेकर, सचिनदादा थिटे, अमर धुमाळ, जिंदा सांडभोर, राजेश सातपुते, हरीश गवई, मानस पगार, सुजित ताकवणे, तेजस पवार, माधव डोक, ॲडव्होकेट विजय टिळेकर, प्रशांत पानगंटी, विलासकाका इंगवले व प्रीतम परदेशी यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले दौंड तालुक्याचे माझे मार्गदर्शक व माजी आमदार श्री रमेशआप्पा थोरात, श्री अप्पासाहेब पवार, समाजसेविका श्री वसुधाताई सरदार, सयाजी अण्णा ताकवणे, पोपटभाई ताकवणे, विजय चव्हाण, तुकाराम ताकवणे, दत्तात्रय आल्लाट, माऊली अण्णा ताकवणे, त्याचबरोबर माझे सहकारी अशोक बोत्रे, बाळासाहेब कोरेकर, चांदभाई मणियार, ज्ञानेश्वर भोगावडे, राकेश शेळके, स्वप्नील शिंदे, संतोष जेधे, गणेश जेधे यांच्याविषयी मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. जेधे मॅन्शन परिवारातील सर्वच मंडळींनी मला मार्गदर्शन केल्याबद्दल व पाठीशी खंबीर उभे राहिल्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. यामध्ये प्रामुख्याने माझी पत्नी राजलक्ष्मी, बंधू कान्होजी, वीरेन, अभिजित, राणोजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मला एवढंच सांगावंसं वाटतं की कोणताही कार्यक्रम तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा अनेक हातांचं त्याला सहकार्य लाभतं. अशा सर्व सहकाऱ्यांच्या हातांना मी मनापासून धन्यवाद देतो. माननीय पवारसाहेब, माननीय डॉक्टर बाबा आढाव, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या विचारमंचावर उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. खरं तर डॉक्टर बाबा आढावांची प्रकृती अत्यंत अस्वस्थ आहे. इतके मोठे कारण असतानाही केवळ आणि केवळ आपण केशवराव जेधे यांच्या प्रेमापोटी आपण इथे आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. बाबा, मी एवढेच सांगेल की आपण नक्कीच बरे होताल, तुम्ही पुन्हा जोमाने तुमचे कार्य सुरू करताल असा विश्वास मी इथे ठेवतो. पुन्हा एकदा मी इथे जमलेल्या सर्व मित्रांचे स्वागत करतो आणि माझे लांबलेले प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद श्री दिग्विजय जेधे. आपण आपल्या प्रास्ताविकात आदरणीय पवार साहेबांच्या संदर्भातील आणि जेधे पवार, जेधे आढाव या सहसंबंधांच्या संदर्भातील आठवणींना दिलेला उजाळा
आणि फाउंडेशनचे अध्यक्ष या नात्याने आपण केलेले प्रास्ताविक नक्कीच मौलिक आणि महत्त्वपूर्ण होते. आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद. आज ज्यांच्या हस्ते केशवराव जेधे चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे असे आदरणीय शरद पवार साहेब यांच्या जगण्याचा आणि एकूणच व्यक्तिमत्वाचा गाभा म्हणजे देशातील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या संपर्कात राहणं आणि त्या सामान्य माणसाच्या अतिसामान्य असामान्य समस्यांचं सुद्धा अभिनव पद्धतीनं निराकरण करणं. बहुजनांच्या हितासाठी प्रागतिक पुरोगामी विचारांच्या आधारे गेली 60हून अधिक वर्ष पवारसाहेब समाजकारण राजकारण करत आहेत. फुले शाहू आंबेडकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आणि देशभक्त केशवराव जेधे यांचा बहुजन विकासाचा बहुजन उद्धाराचा वारसा फक्त आपल्या वक्तृत्वातूनच नाही तर आपल्या कर्तृत्वातून आणि आपल्या नेतृत्वातून विविध शासकीय धोरणांच्या निर्णयांच्या माध्यमातून पुढे नेणारे आदरणीय पवारसाहेब या विचारमंचावर असावेत हा आम्ही आमचा गौरव समजतो. मी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिग्विजय सर्जेराव जेधे यांना विनंती करतो की त्यांनी फाउंडेशनच्या आणि जेधे परिवाराच्या वतीनं आदरणीय पवारसाहेबांचा सत्कार करावा. फुले पगडी ही प्रतिकात्मक आहे. हे समतेचं प्रतीक आहे. हे मानवतेचं प्रतीक आहे. फुले पगडी केशवराव जेधे यांचे तैलचित्र आणि पुष्पगुच्छ असं या सत्काराचं स्वरूप आहे. धन्यवाद. भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासात डाव्या, उजव्या आणि समाजवादी संघटना नेत्यांची नावं नेहमीच घेतली जातात. पण या संघटनांच्या पलीकडे एक नाव असं आहे जे अपरिहार्य आहे आणि त्या नावाशिवाय हा इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबा आढाव. बाबा, आज आपण आमच्या या विचारमंचावर आहात ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. मी फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री सर्जेराव शिवाजीराव जेधे यांना विनंती करतो की त्यांनी जेधे परिवाराच्या वतीनं आणि देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या वतीनं आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांचा सत्कार करावा. धन्यवाद. बाबांच्या जीवन कार्याकडे पाहताना संत तुकारामांची एक रचना आठवते. संत तुकाराम म्हणतात, जोडिली अक्षरे नवती बुद्धीची उत्तरे, नाही केली आटी काही मानदंभासाठी, कोणी भाग्यवंत तया कळेल उचित, तुका म्हणे जरा मूळचाची खरा. बाबा, आपण चालवत असलेल्या सत्यशोधक चळवळीचा खळाळता जरा असाच अखंड वाहत राहू दे. आणि या निमित्तच जेधे फाउंडेशनच्या वतीनं आम्ही बाबांना एक मानपत्र देऊ इच्छितो. मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की डॉक्टर बाबा आढाव यांना जेधे फाउंडेशनच्या वतीनं हे मानपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करावा. या मानपत्राचा मजकूर मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो. आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, सत्यशोधक चळवळ या पहिल्या परिवर्तनवादी चळवळीचा संघर्षात्मक आविष्कार आपल्या जीवनात पावलोपावली दिसून येतो. असंघटित कामगार वर्गाच्या न्याय हक्कांसाठी आपण उभारलेली चळवळ, केलेली आंदोलने आणि संघर्ष न भूतो न भविष्यती असाच आहे. हमाल पंचायतीच्या माध्यमातून असंघटित कष्टकऱ्यांना आपण मिळवून दिलेली प्रतिष्ठा हा सामाजिक चळवळींच्या परिघातील तेजस्वी मानदंड आहे. हमाल, वंचित वर्गातील स्त्रिया, कचरा वेचक, प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर, विस्थापित झालेले लोक,
देवदासी, महापालिकेतील सफाई कामगार, झोपडपट्ट्यातील गरीब, तलाक पीडित महिला, मोलकरीण भगिनी, तंबाखू कारखान्यातील महिला कामगार, भटके, विमुक्त, अपंग वर्ग अशा सर्व वर्गांसाठी आपण आजही करत असलेला संघर्ष प्रेरणादायी तर आहेच, पण भावी पिढ्यांनी आपला कित्ता गिरवावा असाच आहे. आपल्या सत्यशोधकी वाटचालीतील एक गाव एक पाणवठा हा तर ऐतिहासिक टप्पा. महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण करत असलेल्या कार्यामुळे वंचित, शोषित बहुजन वर्गाच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त होत आहे. संसदीय लोकशाहीच्या परिघात आणि अहिंसात्मक पद्धतीने आपण करत असलेल्या संघर्ष कार्यामुळे आजवर करोडो लोकांच्या अन्यायाला वाचा फुटू शकली. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर लोहिया आणि देशभक्त केशवराव जेधे यांचा बहुजन उद्धाराचा वसा जपणारे आणि वारसा समर्थपणे पुढे चालवणारे आपण असंघटित कष्टकऱ्यांचे नेतृत्व गेली 65 वर्षे करत आहात. आपल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान करताना आम्ही आपल्यासमोर नतमस्तक होत आहोत. देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशन. खरं तर आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, आपण खरंच दाद दिली पाहिजेत. वयाची 80 आणि 90 पार केलेले हे तरुण योद्धे आहेत आणि एखाद्या 30ल्या 20ल्या तरुणालाही लाजवेल इतका उत्साह, इतकं कार्य या दोन व्यक्तिमत्वांनी केलेलं आपण पाहिलेलं आहे. यानंतर केशवराव जेधे चरित्र आम्हाला का प्रकाशित करावंसं वाटलं ही भूमिका मांडण्यासाठी मी संस्थेचे सचिव श्री अनिल निवृत्ती पवार यांना आमंत्रित करणार आहे. तत्पूर्वी त्यांचा हा अल्पपरिचय. मुळशी तालुक्यातील श्री अनिल निवृत्ती पवार हे राजकीय सामाजिक जीवनात गेली अनेक वर्षे सक्रिय आहेत. पुणे शहराला लागून असलेल्या रामनदीवर ते गेली 10 वर्षे सामूहिक स्वच्छता अभियान राबवत आहेत. 2021 या मुळशी सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त ते स्थानिकांचे प्रश्न नव्याने समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळशी तालुक्यातील 25,000हून अधिक नागरिकांना आधार कार्ड काढून देण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं असून 2017 सालच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मुख्य आयोजकांपैकी ते एक आहेत. 6 जून हा शिवराज्याभिषेक दिन महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात साजरा व्हावा यासाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून 2021 या वर्षात त्यांनी त्यात यशही मिळवलं आहे. शिक्षण, आरोग्य, ग्रामस्वच्छता अशा विविध क्षेत्रात ते गेली कित्येक वर्ष मुळशी तालुक्यामध्ये सक्रिय आहेत. मी त्यांना विनंती करतो की केशवराव जेधे चरित्र या पुस्तकाचं नव्या रूपात प्रकाशन संस्थेला का करावंसं वाटलं यामागील त्यांनी फाउंडेशनची भूमिका मांडावी. श्री अनिल निवृत्ती पवार. नमस्कार. केशवराव जेधे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी विचार मंचावरती उपस्थित असलेले देशाचे नेते पद्मविभूषण माननीय श्री शरद पवार साहेब, या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असंघटित कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय डॉक्टर बाबा आढाव, फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दिग्विजय जेधे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सर्जेराव काका जेधे, फाउंडेशनच्या सदस्या सौ राजलक्ष्मी जेधे आणि महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आमच्या संस्थेला केशवराव जेधे चरित्र हे पुस्तक का प्रकाशित करावंसं वाटलं या पाठीमागची भूमिका आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. 1982 साली डॉक्टर यदी फडके यांनी केशवराव जेधे चरित्र या पुस्तकाचं लिखाण केलं. त्या गोष्टीला यावर्षी 12 नोव्हेंबर 2021 रोजी तब्बल 39 वर्ष पूर्ण होत आहेत. या पुस्तकात केशवराव जेधे यांच्या वैयक्तिक कर्तृत्वासोबतच त्यांच्या आयुष्यातील 1919 ते 1959 या 40 वर्षातील राजकीय सामाजिक चळवळीचं चित्र मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. केशवराव जेधे यांच्या जयंतीच्या शताब्दी वर्षात माननीय पवारसाहेबांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुंबई येथे या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन 25 वर्षापूर्वी केलं होतं.
या दुर्मिळ पुस्तकाचा अभ्यास करताना केशवराव जेधे, त्यांच्या समकालीन नेते आणि विविध चळवळींचा हा 40 वर्षांचा काळ आत्ताच्या काळाशी कसा सुसंगत आहे याबाबतच्या अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात. यातील काही बाबी मी आपल्यासमोर मांडू इच्छित आहे. केशवराव जेधेंनी जातीभेदाचे आणि अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी घेतलेली संघर्षात्मक भूमिका आज 21व्या शतकात देखील किती महत्त्वाची आहे आणि ती अभ्यासावी अशीच आहे. आज सार्वजनिक ठिकाणी जातीभेद संपलेला वरकरणी जरी दिसत असला तरी अनेक ठिकाणी आपल्याला जातीय अत्याचाराच्या घटना आजही घडताना दिसत आहेत. मुळात जात आणि जातीभेद आपल्या अंतर्मनातून गेले आहेत का, हा प्रश्न आपल्यासमोर तसा शिल्लक आहे. आपल्या सर्वांच्या अंतर्मनामध्ये असलेला जातीभेद मुळातून संपवण्यासाठी आधी विचारांच्या, जाणीवेच्या आणि नंतर कृतीच्या माध्यमातून प्रयत्न करायचा असेल तर केशवराव जेधे या समतेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांचं चरित्र सर्वांसमोर यायला हवं असं आम्हाला वाटलं आणि म्हणूनच हा पुस्तक प्रकाशनाचा उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. केशवराव जेधेंनी परिणामाची पर्वा न करता पर्वतीचा सत्याग्रह असेल किंवा चौदाळ दऱ्याचा सत्याग्रह असेल, या सत्याग्रहामध्ये प्रत्यक्ष कृतीतून तो दाखवून दिलेला आहे. केशवराव जेधे हे कष्टकरी वर्गासाठी नेहमीच मैदानात उभे राहून लढा देणारे नेतृत्व होते. तत्कालीन इंग्रज सरकारने शेतकरी विरोधी कायदे केले म्हणून पंजाब प्रांतामध्ये क्रांतिकारक आपल्या सर्वांना ज्ञात असलेले भगतसिंग आणि त्यांचे वडील किशन सिंग यांनी साम्राज्यवादी सरकारच्या विरोधात संघर्ष केला होता. तर मुंबई प्रांतात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केशवराव जेधे यांनी एक खूप मोठा संघर्ष उभा केला होता. मला आवर्जून नमूद करावीची गोष्ट अशी वाटते की हा केवळ संघर्ष करून थांबले नाहीत, तर या संघर्षामध्ये यश देखील मिळवलं आणि इंग्रज सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागले होते. आजच्या शेतकरी आंदोलनाच्या अस्वस्थ धर्तीवर केशवरावांचे हे धगधगते चरित्र शेतकरी नेत्यांना, कार्यकर्त्यांना नक्कीच प्रेरणा देईल आणि काही मार्ग दाखवेल असं आम्हाला वाटतंय. केशवराव जेधे चरित्राचा अभ्यास करताना केशवराव जेधे कायम शोषितांसाठी आणि पीडितांसाठी मैदानात उतरलेले आम्हाला दिसतात. ज्या वेळेस सामान्य लोकांचा मुद्दा समोर येतो त्या वेळेस त्यांनी आपले सहकारी असो वा आपला पक्ष असो, त्यांची भूमिका जर शोषितांच्या बाजूने नसेल तर त्यांच्यापासून फारकत घेऊन अन्यायाविरुद्धच्या भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. मग सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर पक्ष, याचबरोबर जेधे जवळकर, जेधे गाडगीळ आणि जेधे मोरे यांच्याबरोबर काम करताना ते महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने कायमच शोषितांच्या बाजूने उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. केशवराव जेधेंनी कधी वैयक्तिक सत्तेच्या राजकारणाचा आग्रह धरलेला आपल्याला दिसत नाही आणि सोयीचे राजकारण देखील त्यांनी कधी केलेले दिसत नाही. तरी देखील ते प्रांतिक समितीचे सदस्य होते, संविधान समितीचे सदस्य होते, खासदार होते, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते, संयुक्त महाराष्ट्र समितीचे ते अध्यक्ष होते, त्याचबरोबर गोवा मुक्ती विमोचन सहाय्यक समितीचे अध्यक्ष देखील ते होते. त्याचे कारण त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट होती आणि भूमिका जर स्पष्ट होती म्हणून स्वातंत्र्याच्या चळवळीत ते महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर एकाच वेळी काम करू शकले होते. आज सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वांसमोर हा एक मोठा आदर्शच म्हणावा लागेल. केशवरावांनी फक्त ब्रिटिशांशी संघर्ष केला नाही तर इथल्या अन्यायी व्यवस्थेशी आणि प्रस्थापितांशी देखील संघर्ष केलेला आपल्याला पाहायला मिळतो. वेळ प्रसंगी त्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी वैचारिक तात्विक मुद्द्यावरून उघड संघर्ष केलेला आपल्याला या चरित्राच्या माध्यमातून समोर येतो. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र आणि मराठी माणूस कधीच झुकत नाही हा इतिहास आहे. केशवराव जेधे, यशवंतराव चव्हाण ते आज या विचारमंचावर उपस्थित आदरणीय मान्यवर असा ताठ करण्याचा स्वाभिमानी वारसा या मराठी मातीला लाभलेला आहे. म्हणूनच आम्हाला केशवराव जेधे या संघर्ष नायकाचा हा जाज्वल्य इतिहास महाराष्ट्रातील वाचकांसमोर या पुस्तकाच्या रूपात पुन्हा आणावा असा विचार आला. डॉक्टर यदी फडके सरांनी आपल्या मनोगतात या बाबतीत लिहून ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबा आढाव यांचे बहुमोल सहकार्य जर लाभले नसते तर हे पुस्तक मला लिहिता आले नसते. केशवराव जेधे यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षात आज आदरणीय पवारसाहेबांच्या हस्ते आणि कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांच्या उपस्थितीत केशवरावांच्या चरित्राचे प्रकाशन नव्या रूपात होत आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. हा सुवर्णक्षण आज आपण सर्वजण प्रत्यक्ष अनुभवत आहोत. डॉक्टर यदी फडके यांनी लिहिलेले आणि आदरणीय पवारसाहेबांची प्रस्तावना लाभलेल्या केशवराव जेधे चरित्र हे पुस्तक महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते,
विविध चळवळींचे कार्यकर्ते, अभ्यासक, विद्यार्थी आणि सर्व स्तरातील वाचक यांची फक्त बौद्धिक गरजच भागवणार नाहीत, तर ते जगावे कसे आणि समाजहितासाठी लढावे कसे याचा वस्तुपाठ या चरित्रातून आपल्याला मिळणार आहे. केशवराव जेधे या लोकनेत्याची ही धगधगती चरित्रगाथा जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पिढ्यांसमोर यावी आणि या पुस्तकाच्या वाचनातून उद्याचे केशवराव जेधे घडावेत या उदात्त हेतूने आम्ही हा पुस्तक पुनर्प्रकाशनाचा उपक्रम हाती घेतलेला आहे. आपण सर्वजण या पुस्तकाचे स्वागत कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अनिलजी पवार. या पुस्तकाचे लेखक डॉक्टर य.दी. फडके आज शरीराने आपल्यात नाहीत, पण या पुस्तकाच्या आणि अशा अनेक ग्रंथांच्या माध्यमातून य.दी. फडके यांनी दिलेलं योगदान हे अक्षर, अक्षय आणि अमर असंच आहे. केशवराव जेधे चरित्रात यदींस त्यांच्या पत्नी श्रीमती वासंती फडके यांचाही मोलाचा वाटा आहे. आज काही कारणामुळे त्या इथं उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण त्यांनी ईमेलद्वारे पाठवलेल्या शुभेच्छा पत्रातील हा निवडक भाग. वासंती फडके लिहितात, अशा प्रकारची पुस्तकं लिहिणं हे खरं तर खूप किचकट काम असतं. त्यासाठी वृत्तपत्रांच्या संचिका धुंडाळणं, विविध पक्षांच्या बैठकांचे अहवाल, काही व्यक्तींच्या संग्रही असलेला या संदर्भातील पत्रव्यवहार अथवा रोजनिशा यांचा शोध घेऊन त्यातील माहिती त्या त्या व्यक्तींच्या परवानगीने उतरवून घेणं अशी अनेक कामं करावी लागतात. विविध महाविद्यालयातील ग्रंथालयात अथवा सार्वजनिक ग्रंथालयात अक्षरशः ठिय्या मारून बसावं लागतं. जेधे बंधू हे त्या काळातील केवळ चळवळींचे, घडामोडींचे साक्षीदार नव्हते, तर त्यात सक्रिय भाग घेतलेले लोकनेते होते. कोणतेही चरित्र साधार, तटस्थ वृत्तीने आणि निस्पृहपणेच लिहावे लागते. ही गोष्ट अत्यंत कठीण, अवघड असते. य.दी. फडकेंनी मात्र जिद्दीनं हे काम पुरं केलं. नवीन आवृत्तीसाठी श्री दिग्विजय जेधे आणि श्री चेतन कोळी यांच्याबरोबर बोलणी सुरू झाली, पण कोरोनाच्या महामारीमुळे प्रत्यक्ष भेट सतत पुढे ढकलावी लागत होती. अखेरीस आमची भेट झाली, कामाला गती मिळाली आणि आज पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. आदरणीय श्री शरद पवार साहेब आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव, आपल्याला माझा नमस्कार. या कार्यक्रमाला आणि पुस्तकाच्या नव्या आवृत्तीला अनेक अनेक शुभेच्छा. आपली वासंती फडके. श्रोते हो, यानंतर आपण पुस्तक प्रकाशनाच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी देशभक्त केशवराव जेधे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी एक डॉक्युमेंटरी पाहणार आहोत. मी माझ्या सहाय्यक मित्रांना विनंती करतो की त्यांनी सभागृहातील दिवे त्याप्रमाणे ठेवावेत आणि डॉक्युमेंटरी सुरू करावी. धन्यवाद. महाराष्ट्राच्या मातीने आजवर अनेक लढवय्यांना, क्रांतिकारकांना जन्म दिला आहे. अशाच एका लढवय्यानं बहुजनांच्या उद्धारासाठी आणि फुले शाहूंचा वारसा जपण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. 1919 ते 1959 हा 40 वर्षांचा कालखंड आपल्या कार्यकर्तृत्वानं गाजवणारा आणि काळाच्या असीम पटावर अजरामर ठरलेला हा संघर्ष नायक म्हणजे देशभक्त केशवराव जेधे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अवघं आयुष्य समर्पित केलेल्या आणि स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजीराव जेधेंच्या घराण्यात जन्मलेले मारोतराव बाबाजी जेधे यांना 4 सुपुत्र म्हणजे सखाराम, बाबूराव, बळवंतराव आणि केशवराव. छत्रपती शाहू महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्येष्ठ बंधू बाबूराव जेधेंच्या प्रेरणेने महात्मा फुलेंचा सत्यशोधकी विचार पुढे नेणारे केशवराव जेधे हे तरुण वयापासूनच बहुजनांच्या उद्धारासाठी सज्ज होते. जेधे मॅन्शन हे त्या काळातील सामाजिक राजकीय चळवळींचं मुख्य केंद्र होतं. 1918 साली महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यता निवारण कार्यात ते उत्साहाने पुढे आले. प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत असायलाच हवं, शिवाय ते सर्व जाती धर्मातील लोकांना आणि स्त्रियांनाही मिळायला हवं, यासाठी केशवराव जेधेंनी संघर्षात्मक भूमिका घेतली. आंतरजातीय विवाहाचाही त्यांनी पुरस्कार केला. अखिल मराठी जनांची प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक साकारण्यासाठी त्या काळात केशवराव मैदानात उतरले. गणेशोत्सव काळात छत्रपती मेळ्यांच्या माध्यमातून बहुजन समाजात जनजागृती घडवण्याचं
न भूतो न भविष्यती कार्य केशवराव जेधेंनी केलं. 1925 साली पुणे म्युनिसिपालिटीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांनी प्रागतिक सुधारणावादी प्रस्ताव मांडत तत्कालीन प्रतिगामी सनातनी नेतृत्वाला थेट आव्हान दिलं. पुण्यातील सार्वजनिक पाणवठे आणि नळ सर्व जाती धर्मातील लोकांसाठी खुले करावेत हा क्रांतिकारी प्रस्ताव आणि आद्य समाज सुधारक महात्मा फुलेंचा पहिला पूर्णाकृती पुतळा पुण्यात उभारायलाच हवा हा महत्त्वाचा प्रस्ताव सर्वात पहिल्यांदा सभागृहात कोणी मांडला असेल तर तो केशवराव जेधे यांनीच. जेधे जवळकर ही जोडगोळी ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व करत नावारूपाला आली खरी, पण पुढे महात्मा गांधींनी केलेल्या आवाहनानुसार केशवराव जेधेंनी आपला मोर्चा ब्राह्मणेतर चळवळीकडून स्वातंत्र्य चळवळीकडे वळवला आणि बापूजींच्या सत्याग्रहात ते सामील झाले. पुढे काकासाहेब गाडगिळांशी त्यांचा जुळलेला स्नेहबंध इतका दृढ झाला की केशवराव काँग्रेसच्या सक्रिय राजकारणात ओढले गेले आणि ब्राह्मणी गटाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेसला केशवरावांच्या रूपात अस्सल बहुजन लोकनेता लाभला. मध्यवर्ती कायदे मंडळाच्या निवडणुकीत जेधे गाडगीळ ही जोडगोळी विक्रमी बहुमतांनी निवडून आली आणि शेतकरी कष्टकरी वर्गाच्या समस्या आक्रमकपणे मांडू लागली. 1936 साली काँग्रेसचं फैजपूर इथलं अधिवेशन ऐतिहासिक ठरलं, कारण ते खेड्यातलं पहिलं अधिवेशन होतं. या अधिवेशनात खेडोपाड्यातला शेतकरी कष्टकरी यावा यासाठी केशवराव जेधेंनी अख्खा मराठी मुलूक पिंजून काढला. अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर 60,000 विराट जनसमुदाय जमा झाला होता. ही किमया साधली होती केशवराव जेधे नावाच्या झंझावाती नेतृत्वाने. केशवरावांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची माळ केशवरावांच्या गळ्यात घातली. अभिजनांची काँग्रेस खेडोपाडी नेली आणि तिला बहुजनांची केली ती केशवराव जेधे यांनीच. केशवराव जेधे स्वभावाने तसे निडर आणि स्पष्ट वक्ते. बहुजनांच्या हितासाठी त्यांनी शेठजी, भटजी, लाठजी यांच्याशी 2 हात तर केलेच, पण वेळप्रसंगी केंद्रीय नेतृत्वाचा मुलाहिजा न राखता त्यांनाही थेट आव्हान दिले. दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र कधीच झुकत नाही. केशवराव जेधे दिल्लीसमोर कधीच झुकले नाहीत. हाच ताठ मराठी बाणा महाराष्ट्राच्या मातीने आजही जपला आहे. केशवराव, यशवंतराव ते शरदराव ही मराठी तोफ दिल्लीच्या राजकारणात कालही धडाडत होती आणि आजही धडाडते आहे. 1942च्या चले जाव आंदोलनात केशवरावांना कारावास भोगावा लागला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि 1948 साली शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी शंकरराव मोरे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. 1950 साली दाभाडी येथे झालेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनातील केशवरावांनी मांडलेला दाभाडी प्रबंध ऐतिहासिक ठरला. पुढे काही तात्विक कारणांमुळे जेधे मोरे ही जोडी सुद्धा फुटली आणि केशवराव स्वगृही अर्थात काँग्रेसमध्ये परतले. पण मधल्या काळात गोवा मुक्ती विमोचन सहाय्यक समितीचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे आक्रमक नेत्याच्या भूमिकेत राहिले. 1957 साली ते बारामती मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. सत्ता हे त्यांच्यासाठी बहुजन हिताचे केवळ एक माध्यम होते. स्वार्थत्याग, प्रामाणिकपणा, शुद्ध चारित्र्य, सरळ स्वभाव, निर्व्यसनी साधी राहणी, निर्भीड निस्पृह वृत्ती, दीनदलितांविषयी कणव अशा एक ना अनेक गुणांनी ओतप्रोत भरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे केशवराव जेधे. 12 नोव्हेंबर 1959 या दिवशी केशवराव जेधे नावाचा धगधगता अग्निकुंड शांत झाला. केशवराव जेधे आज देहाने आपल्यात नाहीत, पण त्यांच्या विचारांचा, कार्याचा समृद्ध वारसा मात्र आपल्यासोबत आहे. हाच वसा जपण्याचा आणि वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विविध संस्था आणि व्यक्ती करत आहेत. केशवराव जेधेंचे पणतू श्री दिग्विजय सर्जेराव जेधे देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनच्या माध्यमातून
केशवरावांचे कार्यकर्तृत्व आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. चला आपणही या कार्यात सामील होऊया. धन्यवाद. ज्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत त्या प्रकाशन सोहळ्याकडे आता आपण वळणार आहोत. मी राज्याचे आदरणीय सन्माननीय नेते श्री शरदचंद्र पवार साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर य.दी. फडके लिखित केशवराव जेदे चरित्र या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मी देशभक्त केशवराव जेदे फाउंडेशनचे सदस्य श्री मंदार मते आणि श्री महेश मालुसरे यांनाही विनंती करतो की त्यांनीही विचारमंचावर यावं. धन्यवाद. सर्वांसाठी महत्त्वाची सूचना. आज आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे आणि या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला केशवरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा तर आपण घेतलेला आहेच, तेव्हा बाहेर पुस्तक विक्रीची देखील व्यवस्था आहे आणि आज सवलतीच्या दरामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. तेव्हा नक्की आपण गुगल पे, कॅश दोन्ही सुविधा तिथं उपलब्ध आहेत. सर्वांनी नक्की पुस्तक विकत घ्या. आज विचारमंचावर दिसणारे पवार साहेब आहेत, डॉक्टर बाबा आढाव आहेत, हे सर्व विचारमंचावर असण्याचं आणि आपल्या हृदयावर मनावर अधिराज्य करण्याचं महत्त्वाचं कारण आहे की दोघेही मान्यवर अत्यंत जाणकार आणि पट्टीचे वाचक आहेत. रीडर्स आर लीडर्स असं म्हटलं जातं. वाचाल तर वाचाल, वाचाल तर टिकाल आणि वाचाल तरच नेतृत्व करू शकाल. कोणतंही पुस्तक तेव्हाच साकार होतं जेव्हा अनेक हातांचं योगदान त्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये असतं. अशाच काही सहकार्यशील हातांचा, व्यक्तींचा सत्कार आपण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते इथे करणार आहोत. या पुस्तकाच्या आतील मजकुराची मांडणी म्हणजेच लेआउट करणाऱ्या कविता पासलकर आणि त्यांचे चिरंजीव दर्शन पासलकर यांना मी विचारमंचावर येण्याची विनंती करतो. आदरणीय श्री शरद पवार साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या सहाय्यकांचा सत्कार करावा. विशेष म्हणजे दर्शन पासलकर हा आप्पासाहेब जेदे महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि त्याला जेदे चरित्राचा लेआउट लावण्याची संधी मिळावी हाही एक विलक्षण योग आहे. धन्यवाद. यानंतर या पुस्तकाचं अत्यंत बारकाईनं मुद्रित शोधन करून व्याकरणदृष्ट्या अधिकाधिक अचूक आशय देणाऱ्या सौ संध्या संतोष पाटील यांना मी विचारमंचावर येण्याची विनंती करतो. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असलेलं अत्यंत जिवंत बोलकं असं केशवरावांचं तैलचित्र ज्यांनी साकारलेलं आहे ते कलाकार श्री ओंकार इनामदार यांनाही मी विनंती करेन की त्यांनी देखील व्यासपीठावर विचारमंचावर यावं. धन्यवाद. श्री ओंकार इनामदार यांना मी विचारमंचावर येण्याची विनंती. पुस्तकाचं मुखपृष्ठ आपण पाहिलं असेल. अत्यंत जिवंत आणि बोलकं असं केशवरावांचं तैलचित्र साकारणारे श्री ओंकार इनामदार इथं आलेले आहेत आणि ओंकार इनामदार यांनी शरद पवार साहेबांच्या मातोश्रींचं आणि पिताश्रींचं तैलचित्र साकारलेलं आहे आणि आज त्यांची इच्छा आहे की या सोहळ्यामध्ये साहेबांच्या हाती ते सुपूर्द करावं. यानंतर पुस्तकाच्या मुखपृष्ठ मांडणीत ज्यांचा मोलाचा सहभाग आहे असे श्री रोहन कारेकर यांना मी विचारमंचावर येण्याची विनंती करतो. श्री रोहन कारेकर. देशभक्त केशवराव जेदे फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यात सहाय्य करणारे श्री सुजित ताकवणे
यांना मी विचार मंचावर येण्याची विनंती करतो. श्री सुजित ताकवणे. काही वेळापूर्वी आपण देशभक्त केशवराव जेदे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यामागील कलाकार श्री माधव डोक यांना मी विचार मंचावर येण्याची विनंती करतो. श्री माधव डोक. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आसनस्थ व्हावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर बाबा आढाव यांना मी विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं. डॉक्टर बाबा आढाव. हॅलो हॅलो. सभागृहात जमलेल्या माझ्या साऱ्या भावंडांनो, बांधवांनो, शरद पवार इथे आलेले आहेत आणि आज तात्यासाहेब जेधेंच्याबद्दलचं जे पुस्तक आहे, या पुस्तकाचं पुनर्मुद्रण होत आहे. प्रथमतः मी तात्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कार्यकर्ते आहात, पण असा विचार करा की हातामध्ये घुंगरं असलेली काठी घ्यायची आणि पुण्याच्या रस्त्यावर छत्रपती मेळ्यामध्ये भाग घ्यायचा आणि गायकवाड वाड्यावर मोर्चा नेऊन म्हणायचं, आला छत्रपती मेळा भटांनो पळा पळा. आतापर्यंत मी केशवरावांच्याविषयी खूप ऐकलं, पण या मंडळाने मी सांगेन, कृपा करून केशवरावांचं संभावित चित्र रंगवायचा प्रयत्न करू नका. तो माणूस चळवळ्या होता आणि ज्या ज्या वेळेला अन्याय दिसेल तिथे धावत जाऊन भाग घेणं, मग तो महाडचा चौदार तळे सत्याग्रह असू द्यात किंवा पर्वतीचा असू द्यात, ही तुमच्या आपल्याजवळ आहे का भाग? आपण वारसा चालवायला निघालोत म्हणून मी मुद्दाम प्रश्न उपस्थित करतो. मला तो अधिकार आहे तुम्हाला विचारायचा म्हणून मी बोलतोय. आपण केवळ ते मोठे होते सांगून नाही चालणार. दुसऱ्या कोणती गोष्ट केली पाहिजे? आज देशामध्ये जी सबंध जडणघडण आहे, या जडणघडणीमध्ये या माणसाने केलेले जे मौल्यवान काम आहे त्याच्यातून काही मार्गदर्शन मिळतंय का? आज सगळी गोंधळाची परिस्थिती आहे. तुम्ही सांगितलं घटना समितीच्या मसुद्यावर सही करणारा हा खासदार. मला प्रश्न विचारायचा आहे, ज्या मसुद्यावर सही केली त्या घटनेतला भारत तयार झाला? आणि तो झाला नसेल, जबाबदारी कोणाची? कारण आज सगळे राजकीय पक्ष, काँग्रेस पक्षाची सुद्धा जी देण्यात झालेली आहे, घटनेतला भारत घडवायचा आहे ना, आदर्श भारत वगैरे विशेषण बाकीची सगळी वापरली जातात. रोज आम्ही नवं विशेषण भारताला ऐकतो. पण भारतीय संविधानाने केलेली प्रतिज्ञा, तिच्यातला तो भारत जो निर्माण करायचा आहे, तो भारत, आणि आपण भारतीय आहोत. इथे पुण्यात घोषणा झाली, आम्ही हिंदू आहोत त्याचा अभिमान. पवार होते त्याला, ती परिषद आम्ही गाजवली, राष्ट्रीय एकात्मतेची परिषद, की आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला, हिंदू आहेत त्याचा अभिमान नाही आम्हाला, आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. हे भारतीयत्व. आणि भारतीय म्हणजे तरी नेमकं कोण? इथला शेतकरी, कामगार, गरीब दलित. जेदे मॅन्शनला महात्मा गांधींनी 15 साली भेट दिली. आफ्रिकेतून पहिल्यांदा आले आणि सर्व हिंदुस्थानभर हिंडले. तुमच्या तरुण पिढीने विचार केला पाहिजे, गांधींच्या इतका देशाला जोडणारा एक तरी नेता नंतर निर्माण झाला
आणि त्या गांधींना खलास करून आम्ही काय मिळवलं? त्या गोडसेचे गौरव केलेच आहेत आज. परंतु गांधी गेले, पण संविधान निर्माण केल्यानंतर गेलेले आहेत आणि ते संविधानातला भारत निर्माण करणं हे गांधींचं खरं स्वप्न साकार करणं आहे. गांधींना त्यांनी घालवलं. तेव्हा भारतापुढची आजची जी परिस्थिती आहे, पवारांची सूचना आहे, माझाही आजार आहे, थोडंसं तुमच्याशी बोलायचं. माझं म्हणणं आहे, आपण सगळे बहुजन आहोत आणि त्याच्याबद्दल काही लाज वाटायचं कारण नाही. परंतु इतिहासाचा आपला एकूण सगळं बाकडं आहे. आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसतेच, हे लक्षात ठेवलं पाहिजे. किती गंमत आहे, पवार इथे शेजारी बसलेत. 19 वर्ष झाली महात्मा फुल्यांचं पिक्चर तयार होऊ शकलेलं नाही. आणि तुम्हाला मी सांगेन, तुम्ही आज जेधेंच्या मेन्शन, जेधे घराणं, जेधेंचं काय असं तुम्ही सांगतात, पण बांधवांनो, महात्मा फुले 1890 साली गेले आणि पहिलं चरित्र केव्हा निर्माण झालं? 1927 साली. जेधे मॅन्सन आणि महात्मा फुल्यांच्या घरात अंतर किती आहे? फुल्यांचं दुकान मुशीचं कुठं होतं? शेजारी ना. का असं झालं? आणि आता जे फडक्यांनी जे म्हटलं बरोबर आहे. काय होतं आमच्याकडे? पण ही कागदं ते गोपीनाथ एकनाथ पालकर म्हणून ते गवंडी बंधू त्यांच्याकडे सापडलं सगळं, म्हणून जरा हे थोडंसं तुमच्या पुढे इथं आलं. त्यांच्या नावाचा तो उल्लेख नाही म्हणून मुद्दा मी सांगतो. ते शाहू चौकात राहतात, ते कुटुंब राहतं. दिग्विजय, तुम्ही त्यांना भेटा आणि त्यांचं जरा त्यांचा उल्लेख मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे. ते नसते तर महात्मा फुले देखील सापडले नसते, सावित्रीबाई देखील सापडल्या नसतात. तुम्हाला तेव्हा या गोष्टी अशासाठी सांगायच्या तुम्हाला, मुद्दाम का सांगायचं आहे? बहुजनांनी एक गोष्ट, ज्यांचं हिंदू राष्ट्र ज्यांना बनवायचं आहे त्यांच्याबद्दल मला राग येत नाही. ते शिवाजी महाराजापाशीच थांबणार, त्या शिवाजींचं रूप बदलणार, मग धर्म संभाजीचा वापर करणार. ते काय जे करायचं ते करतील. प्रश्न आहे आपण काय करायचा? पुढे काही इतिहास घडलाच नाही का? शिवाजी महाराजांनंतर पुढे काहीच इतिहास घडला नाही. आणि या इतिहासाबद्दल आपण बेफिकर का आहोत? मला तुम्हाला मुद्दाम सांगायचं आहे की शिवाजी महाराजांची तलवार ठीक आहे आणि ते किती खुबी करतात. परवडातले म्हणल्यानंतर भीमा कोरेगावला जी भांडण लावलं, पवार त्याबद्दल बोलतायत नाही, मला माहिती आहे ते अजून आजही बोलतील. काय भांडण लावलं? खरं वास्तविक अगदी त्यांनी मला प्रश्न विचारला होता की शनिवारी आढळ्याचा ज्या दिवशी ताबा घेतला गेला 1 जानेवारी 1848ला, तेव्हा त्याच्यामध्ये इंग्रज लोक किती होते असं त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. मी जरा अभ्यासक असल्यामुळे आणि मी त्यांना सांगितलं होतं 50ही नव्हते. तेव्हा ते जरा पाहत राहायचे, पण त्यांना पुरावा होता आणि मी ब्रिटिश काउन्सिलमधून तो पुरावा गोळा करायचा प्रयत्न करत होतो. आधी ते मिळेल, त्यात काय अवघड नाही फारसं. होते कोण? सगळे भारतीयच होते ना ताबा घ्यायला गेलेले. आणि बाजीराव जो पळून गेला त्यावेळेला होते की किती लोक होते सगळे. परंतु हा इतिहास तुम्हाला माहीत आहे नाही का? जणू काही त्याच्यानंतर इतिहास काही घडलाच नाही. पण शिवाजी महाराजांची तलवार जर सावित्रीबाईंनी पेन हातात घेतला नसता, त्या भगिनी बोलल्या असता का आता मगाचपासून मी पाहतोय पुरुष बोलतायत. मी दिग्विजयाला सांगितलं, मग आमचं भाषण संपण्यापूर्वी निदान आभार तरी मानायला एखाद्या महिलेला सांगा, म्हणजे जरा आपल्याला कळेल की आपण बहुजन जरा महिलांच्या बाजूचे आहोत. कारण तुम्हाला मला हे सांगितलं पाहिजे, आरक्षणासाठी लाखाचा मोर्चा निघतो, पण 14 वर्षाच्या मुलीला कोयत्याने मारलं जातं पुण्यासारख्या शहरात, बिबवाडीमध्ये. किती लोकांना खंत वाटते. का बरं? मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आपल्याला असं काय वाटतं पुण्यासारख्या शहरात? तेव्हा ही तळमळ व्यक्त करण्यासाठी तो काय शेवटी जगायचं 52 वर्ष काय, त्यात मला काय वाटत नाही. पण मला वाटतं तुम्हाला तुमच्या पुढे जरा हे जरा बोलावं. म्हणून मित्रो, जो इतिहास आहे गेल्या 300 वर्षाचा इतिहास, बुद्धाचा तर सगळा
सगळ्या विचारवंतांनी लिहिलं आहे की तसा आपल्या ह्या सामाजिक चळवळीचा इतिहास जो सगळा आहे त्या इतिहासाची नीट मांडणी करून करायला हवी आहे. मी मंडळी प्रयत्न करत नाही असं नाही, करत नाही असं माझा आक्षेप नाही आहे. परंतु माझं म्हणणं आहे त्या दृष्टीने जर पुढं गेलं तर पुढं जाईल. देशामध्ये ही लढाई देशात सगळे अनेक ठिकाणी चाललेली आहे. म्हणून मी पण थांबणार आहे थोडं. आज आम्ही जे सगळं काम करतो काय करतो आहोत लक्षात घ्या. बेळगावच्या शामराव देसाईंच्यापासून बडोद्याच्या पाळेकरांच्यापर्यंत वारंवार सांगेन, ज्या ज्या लोकांनी सत्यशोधक ब्राह्मणेतर दलित चळवळीमध्ये योगदान केलं आहे त्यांचे योगदान लिखित स्वरूपातलं वर्तमानपत्रातलं जे काय असेल ते गोळा करून तो इतिहास गोळा करण्याचं काम आपण केलं. आणि फार बरं वाटतं आता की बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं सुद्धा आता सारं बाहेर निघालेलं आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ही मोठी संस्था आहे. मला वाटतं की ते काम आता आपल्याला करावं लागेल की गेल्या 300-400 वर्षातल्या इतिहासाची जी संबंध आता कागदपत्र आपण गोळा केली हा सगळा इतिहास त्याचं पुनर्लेखन आणि पुनर्मांडणी केली पाहिजे. तो काहींना अडचणीचा इतिहास आहे मला माहीत आहे, कारण या देशाची लढाई ब्राह्मणावर आधारित आहे. परवा मी संपवणार आहे मी एका रिक्षावाल्याने एका 4 अतिशय लहान मुलीवर काहीतरी केलं आणि तिला त्या मुलीला ठेवलं तिथे. त्या संस्थेला मदत द्यायचं काम आम्ही रिक्षा पंचायत विजयने केलं. पण नुसता मी चेक नाही दिला. मी म्हटलं मी माफी मागतो, रिक्षा अंबादाचे अध्यक्ष आहेत मी माफी मागतो. काय एका मुलीवर एवढा बलात्कार करण्याची प्रवृत्ती निर्माण कशी होते या समाजात? कारण ती मनुस्मृती आहे ना जी सांगते ना बाईची काय किंमत आहे, बाईला काय किंमत आहे. ते बदलल्याशिवाय जमणार नाही. कष्टकऱ्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळे नुसते शब्दांनी जमणार. मुळातच संस्कार बदलले पाहिजेत, मूळ प्रकृती बदलली पाहिजेत. आणि ते बदलायचं असेल सत्यशोधक चळवळीची वाट जी केशवरावांनी मनापासून स्वीकारली. जे मॅन्शनमध्ये असं कोणतं घराणं कोणतं काही नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही. ते विचार मुद्दा असा आहे की काळानुरूप कोणती भूमिका घेतली हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि ती भूमिका त्यांनी घेतली आणि 2 हात काँग्रेसशी केले. आज देशामध्ये ही भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे. आम्ही सारे भारतीय आहोत. आज आम्ही एक नवा प्रोग्राम देतो तेवढंच मी सांगतो, यांना सांगितलेलं आहे प्रत्येक गावात मंदिर आहे मस्जिद आहे, पण भारताचं काय आहे तिथे? आम्ही त्यांना सांगतो की प्रत्येक गावात संसदीय भवन तयार करा, संसद भवन, घटनाघर तयार करा, त्या घटनाघरात अशोक स्तंभ ठेवा, तिरंगा पेंट करा आणि घटनेची प्रत ठेवा आणि दर आठवड्याला भारतीय म्हणून जमा आणि भारत मातेचा जय जयकार करत आपण सगळेजण एक आहोत एक संकल्प करायचा प्रयत्न करा. तरच त्या दुनियेमध्ये आदर्श निर्माण होईल, बाकीच्या कुठल्याही नावाने होणार नाही. अशा तऱ्हेचा एका प्रोग्रामचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. चालू आहे ते. तुम्ही सर्वांना याल. बहुजन तरुणांना माझी विनंती आहे, कोणती? नव्या काळाची हाक लक्षात घ्या. नुसत्या नोकऱ्या मागणं आरक्षण मागण्याने जमणार नाही. नवं कसब आत्मसात करावा लागेल. संगणक हातात आहे, पण संगणकाचा पाठीमागचा विज्ञान, ते विज्ञान तुमच्याजवळ नाही आहे ना, माझ्याजवळ नाही, मी वापरतोय. आपल्याला त्या दृष्टीने पुढं जावं लागेल. तेव्हा ठीक आहे, आपल्या शिक्षणामध्ये बदलावं लागेल, शिक्षण सगळं बदलावं लागेल. काही गोष्टी राहिल्या, शिका. शाळा निघाल्या, शिवाजी मराठामध्ये मी शिकवत होतो, पण अभ्यासक्रमाकडे लक्ष नाही गेलं. आता अभ्यासक्रम आपल्याला बदलला पाहिजे. तेव्हा हे सगळंच करायचं आहे. आहेत मंडळी आहेत, मी जास्त न बोलता हुशार आहेत, करतील. पवार यांनी मला सूचना दिली की थोडक्यातच बोला तुम्ही. त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण ते अतिशय प्रेम करतात मला माहिती आहे. तेव्हा मी तुम्हाला विनंती अशी करणार आहे, पुस्तक प्रसिद्ध झालं, शाबासकी, पुनर्मुद्रण केलं,
शाबासकी देतो. पण केशवरावांच्या पाशी केवळ थांबू नका. महाराष्ट्रातल्या तमाम या परिवर्तनाच्या चळवळीचा जे तुम्हाला मिळेल ते सुद्धा सर्व तरुण मंडळी वाचतील, जाणीवपूर्वक वाचतील, अभ्यास करतील आणि एक नवा देशापुढे आदर्श निर्माण करतील. तो निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करावा. तुम्ही गंमत बघा, परत मला सांगायचं आहे, 19 वर्ष झाली ह्याने माहिती आहे महात्मा फुल्यांच्यावरचा पिक्चर तयार होऊ शकला नाही, अद्यापही नाही होऊ शकला. असे आमचं थोडंसं आहे का कुणास ठाऊक, काय कुणास ठाऊक, मग हे होता तयार. तेव्हा ते सुद्धा आपल्याला करायचं आहे. तेव्हा जे जवळकर, जे मोरे, जे खाडीलकर, खूप असे खूप जे गाडगीळ, असं जे कामोन नाम, बाकीचं दुसरं नाव, असं सगळं जे आहे छान आहे. अभ्यास करण्याजोगं आहे. मी प्रतिष्ठानला एवढीच विनंती करीन, जे तुम्हाला काही अभ्यासाच्या दृष्टीने मदत लागेल ती मदत, आम्ही जो थोडा अभ्यास केला त्यातून तुम्हाला जे सहाय्य लागेल ते जरूर मी करीन. परंतु केवळ एखाद्या नावाचा उच्चार न करता आपण सगळेजण मिळून एक परिवर्तनाचे चळवळीचे पाईक बनूया आणि ते तुम्ही बनाल, अशा तऱ्हेचं तुम्हाला तरुणांना आवाहन करून मी माझं निवेदन संपवतो. जय हिंद, जय भारत. होय, धन्यवाद बाबा. अगदी बरोबर आहे. माझ्याबरोबर तुम्ही जरा सत्यशोक प्रार्थना म्हणणार? हो म्हणा ना जरा जोरात. सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी कर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, जगा माझी सुख सारे, जना माझी सुख सारे, खास सत्याची ती पोरे, खास सत्याची ती पोरे. सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य सुखाला आधार, सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, बाकी सर्व अंधकार. आहे सत्याचा बाजोर, आहे सत्याचा बाजोर, काडी भंडला तो नीर, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सत्य आहे ज्याचे मूळ, करी धूर्तांची बाराळ, बळ सत्याचे पाहुनी, बहुरूपी जळे मनी, सत्य सर्वांचे आदी घर, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, खरे सुख नटा नोहे, खरे सुख नटा नोहे, सत्य ईशा वर्जू पाहे, सत्य ईशा वर्जू पाहे, ज्योती प्रार्थी सर्व लोका, ज्योती प्रार्थी सर्व लोका, व्यर्थ दंभा पेटू नका, व्यर्थ दंभा पेटू नका, सत्य सर्वांचे आदी घर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सर्व धर्मांचे माहेर, सत्यमेव जयते. जोरात म्हणा, डबल म्हणा, सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. धन्यवाद.
सत्यशोधकी बाणा कसा निर्भीड, निस्पष्ट आणि थेट असतो हे आता आपण पाहिलं बाबांच्या या मार्गदर्शनातून. ज्यांच्या मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद. ज्यांचे आत्ताच आपण विचार ऐकले ते महाराष्ट्रातले ज्येष्ठ सत्यशोधी विचारवंत डॉक्टर बाबा आढाव या ठिकाणी उपस्थित असलेले सर्जेराव जेजे, दिग्विजय जेजे, जेजे कुटुंबातले सगळे मान्यवर, पुणे परिसरातल्या विविध संस्थांचे सगळे पदाधिकारी आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनींनो, आज एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण या ठिकाणी एकत्रित झालो. हे पुस्तक 25 वर्षाच्या पूर्वी मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये असंच आम्ही लोकांनी प्रकाशित केलं होतं. पुस्तकाचे प्रकाशन समारंभ अनेक होत असतात. पुस्तके अनेक असतात, अनेक मान्यवरांचं त्याच्यामध्ये योगदानही असतं. पण हे पुस्तक महाराष्ट्राच्या एका कालखंडातला सामाजिक इतिहासाच्या संबंधीचं बोधपट असलेलं पुस्तक आहे आणि ते केशवरावजी जेजे यांच्याबद्दलची आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक कर्तृत्वान उत्तुंग अशा प्रकारची व्यक्तिमत्व होऊन गेली, पण सर्वसामान्य माणसाची ज्यांची नाळ जोडलेली आहे आणि त्या सामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याबद्दलचा अतीव आदर आहे, अशा मर्यादित व्यक्तींच्या मालिकेमध्ये चाच्यांचा उल्लेख करावा लागेल. जे घराणे याची माहिती आत्ताच आपण फिल्मच्या माध्यमातून पाहिली. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये कान्होजी जेजे ज्यांचा शिवछत्रपतींशी संपर्क होता आणि शिवछत्रपतींनी उभारलेल्या लढ्यामध्ये योगदान करण्याची संधी त्यांनी कधी सोडली नाही, असं हे कुटुंब म्हणजे जेजे कुटुंब. एक दोन पिढ्या गेली तिकडं भोरमध्ये, पण नंतर त्या काळामध्ये व्यवसायाच्या निमित्तानं पुण्यामध्ये पदार्पण केलं आणि या पुणे शहरामध्ये सर्वसाधारणपणानं शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या व्यक्तींनी कधी व्यवसाय केले नाहीत, अशा व्यवसायामध्ये पदार्पण करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय काय? तो भांडी तयार करायचा कारखाना, जो ज्याचा उल्लेख या ठिकाणी अनेकदा झाला, जेजे मॅन्शन. त्या जेजे मॅन्शनमध्ये पुण्यातला अत्यंत महत्त्वाचा भांडी तयार करण्याच्या संबंधीचा कारखाना होता आणि त्याच्यामध्ये अनेक पिढ्या होऊन गेल्या. पण एक पिढी अशी होती
आणि त्या फेरीतले 2 लोक एक प्रचंड कर्तृत्व दाखवून गेले. त्या 2 लोकांच्यामध्ये बाबूराव जेजे आणि केशवराव जेजे या दोघांचा उल्लेख कटाक्षाने करावा लागेल. बाबूरावांचं क्षेत्र थोडं वेगळं होतं. सत्यशोधकांची चळवळ होती. ब्राह्मणेतरांच्या संबंधीचा विचार होता. शिक्षणाचा विस्तार झाला पाहिजे याबद्दलचा आग्रह होता. राजेची शाहू महाराज असोत, ग्वाल्हेरचे खातेदार असोत, वडोदऱ्याचे राजे असोत, या सगळ्या घटकांशी सुसंवाद होता. आणि या सगळ्यांनी परिवर्तनाच्या आणि शिक्षणाच्या प्रसाराच्या संदर्भात ज्या कामाला प्रोत्साहित केलं त्याच कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे हे सूत्र बाबूराव जेजेंनी स्वीकारलं. आणि अनेक संस्थांच्या उभारण्या झाल्या. आज अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद असो, शिवाजी मराठा असो किंवा अन्य संस्था असो, याच्या पाठीमागं बाबूरावजी आणि त्यांच्या विचाराचे जे एक मोठा वर्ग पुण्यामध्ये होता, आजूबाजूला होता, या सगळ्यांचं योगदान त्याच्यामध्ये होतं. केशवरावजी बाबूरावांच्या नंतरचे त्यांची मानसिकता वेगळी असावी असं दिसतं. व्यवसायामध्ये फारसं लक्ष त्यांना असावं असं दिसत नाही. आपला जन्म जो आहे तो समाजाच्या भल्याच्यासाठी आणि त्याच्याच उपेक्षित समाजाच्या भल्याच्यासाठी आहे हे सूत्र अखंड मनामध्ये बाळगलं आणि त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा निकाल त्यांनी घेतला. जे जे नंतर या ठिकाणी अनेक मान्यवर यायचे. केशवरावजींना या अनेक मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. एक विशिष्ट कालखंडात त्याच्यामध्ये ते रमले, पण त्यांचा जो फिंड होता तो फिंड सामान्य माणसाच्या दुःखाशी संघर्ष होता. आणि मग त्या रस्त्याने जायचा आपण विचार केला पाहिजे ही भूमिका त्यांनी स्वीकारली. त्याच काळामध्ये पुणे परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये जवळकर नावाचे दुसरे एक परिवर्तनाची भूमिका घेणारे एक ज्येष्ठ समाजसेवक होते. आणि जवळकर आणि केशवरावजी यांचं नातं जुळलं गेलं. पण त्याचं सगळं लक्ष देखील दित होतं जवळकरांचं की समाजातली ज्ञानाची मक्तेदारी मुधोरांच्या हातामध्ये आहे असा म्हणणारा जो वर्ग त्याच्याशी संघर्ष करण्याची भूमिका ही जवळकरांची होती. आणि केशवरावजी हे त्याच्याशी संगत झाले आणि दोघंही संयुक्तपणानं या कामामध्ये लक्ष केंद्रित करायला लागले. काही वर्ष घालवली त्याच्यामध्ये. सत्यशोधकी चळवळीला प्रोत्साहित केलं, नवीन लोक तयार केले, ज्याचा उल्लेख आता बाबांनी केला की पुण्यामध्ये गणपती उत्सव सुरू झाला आणि त्या काळामध्ये मेळे असत. केशवरावांनी सुद्धा एक मेळा काढला आणि त्या मेळ्याचं नाव छत्रपती मेळा. आणि त्या मेळ्याचं स्वरूप काय होतं त्यातल्या 4 ओळी आता बाबांनी सांगितल्या. त्याच्या खोलात मी जात नाही, पण त्या मेळ्याच्या माध्यमातून समाजातल्या लहान कुटुंबातल्या लहान घटकांच्यातली तरुण पिढी ही जागृत करण्याच्या संबंधीची कामगिरी
जे जे जवळकरांनी केली, विशेषतः जेजेंनी त्याच्यामध्ये छत्रपती लहराच्या माध्यमातून फार लक्ष केंद्रित केलेलं होतं. स्वातंत्र्याच्या संबंधीचे चळवळी सुरू झाल्या. पश्चिम बंगालमध्ये सुभाषभाऊ असोत, पुण्याच्या परिसरामध्ये टिळकांनी काही योगदान केलं असेल, कलकत्त्यामध्ये फार मोठा वर्ग त्याच्यामध्ये पुढे आला. आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर शेवटी हा देश मुक्त झाला पाहिजे, तो मुक्त केला पाहिजे, ब्रिटिशांना घालवलं पाहिजे, हा विचार केशवरावांच्या मनामध्ये घडू लागला. आणि त्याच वेळेला त्यांचा संपर्क काकासाहेब गाडगीळांशी आला. केशवरावजींचा पहिला काळ जे जे जवळकरांचा कालखंड आणि हा दुसरा कालखंड होता तो जे जे गाडगीळांचा होता. केशवरावजींनी सत्यशोधक समाजाचा विचार सोडला नाही, पण त्या विचाराच्या माध्यमातून कुणाचा विद्वेष ही भूमिका त्यांना अस्वस्थ करायला लागली. आणि त्या अस्वस्थ करणाऱ्या मनस्थितीमध्ये त्यांनी काँग्रेसच्या चळवळीमध्ये सहभागी होण्याच्या बाजूची भूमिका चालू केली. आणि तो कालखंड जो होता, सवन देशामध्ये अनेक प्रकारच्या चळवळी सुरू झालेल्या होत्या. त्याच कालखंडामध्ये निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभागी व्हावं हा विचार केशवरावजींच्या मनामध्ये आला. आणि त्याच वेळेला पुणे महानगरपालिका नव्हती, नगरपालिका होती, त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा विचार त्यांनी केला. ते उभे राहिले, निवडून मिळाले. तिथं दोन वर्ग होते. गायकवाडद्वारा त्यांचं बहुमत आणि दुसऱ्या बाजूनं जे जे मेन्शन आणि गायकवाडद्वारा यांच्यामध्ये वैचारिक अंतर होतं. आणि ते वैचारिक अंतर या पुण्याच्या नगरपालिकेमध्ये सातत्याने दिसायला लागलं. आणि त्यातल्या एका विचाराचं नेतृत्व हे केशवरावजींच्याकडे होतं. त्याचा उल्लेख आधी केला गेला की केशवरावजींनी काही ठराव मांडले. काय ठराव मांडले? त्यांनी ठराव मांडले की पुणे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार मुलामुलींना, समाजातल्या सगळ्या थरातल्या मुलामुलींना असला पाहिजे, हा ठराव मांडला. आणि गंमत अशी आहे की हा ठराव पुणे नगरपालिकेत नामंजूर झाला. तो ठराव नामंजूर व्हायचं कारण गायकवाडवाड्यातून सांगितलं की मुलांना शिक्षण देणं हे योग्य आहे, मुलींचा समावेश याच्यात करू नका. आणि मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे हा आग्रह केशवरावजींचा होता. त्या आग्रहाच्या बाजूनं मतदान होऊ शकलं नाही आणि तो ठराव त्या ठिकाणी नामंजूर झाला. दुसरा एक ठराव त्याच काळात त्यांनी मांडला होता की नगरपालिकेनं पिण्याच्या पाण्याच्या सोयी केल्या होत्या. हौद असायची त्या काळात, नळ असायचे त्याच्यात. त्या हौदावरचं पाणी किंवा नळाचं पाणी हे घ्यायचा अधिकार दलितांचा सुद्धा आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे हा ठराव केशवरावजींनी त्या ठिकाणी मांडला. आणि तोही नामंजूर झाला. आणि त्याच्यासाठी शेवटी संघर्ष करण्याच्या संबंधीची भूमिका ही त्या ठिकाणी केशवरावजींना करावी लागली. आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष चळवळीत उतरलं, जागृती करणं आणि या ज्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जनमत तयार करणं याला आता पर्याय राहिलेला नाही. या निष्कर्षाची आज त्यावेळेला केशवरावजी येऊन गेले. हे सगळं करत असताना मगाशी मी सांगितलं की देशाचं चित्र बदलत होतं. काँग्रेसचा विचार हा पुढे आला, महात्मा गांधींचं नेतृत्व लागलं. बारडोलीला
सरदार पटेलांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यासाठी आणि अन्य प्रश्नाच्यासाठी सत्याग्रह केला. बारडोलीच्या सत्याग्रहाला आपण पाठिंबा दिला पाहिजे ही भूमिका केशवरावजींच्या मनामध्ये होती आणि त्यासाठी त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. बारामतीला सभा घेतली, जुन्नरला सभा घेतली आणि त्या सगळ्या सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याच्या वृद्धीची भूमिका ही त्यांच्या वेळी केलेली होती. तुकडेबंदी, साराबंदी या संबंधीचे विचार त्या ठिकाणी आणले गेले आणि त्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचं हित कशाचं आहे ही भूमिका केशवरावांनी फडकेंनी मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम सत्ताधारी ब्रिटिशांनी त्यांना अटकही केली. जुन्नरच्या सभेच्या नंतर त्यांना अटक करून त्यांना तुरुंगामध्ये डांबलं आणि काही महिन्याची शिक्षा ही त्या ठिकाणी त्यांना ही द्यायला लागलेली होती. त्या शिक्षेच्या संबंधीचं आणखीन वैशिष्ट्य, त्या चळवळीमध्ये काकासाहेब गाडगीळ यांचाही सहभाग होता. गाडगीळ आणि जे जे या दोघांनी या क्षेत्रामध्ये लक्ष घातल्याच्या नंतर जी काही टोकाची भूमिका त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी घेतली आणि त्यांच्यावर खटले केले, त्या खटल्यामध्ये त्यांचा खटला चालवण्याच्यासाठी एक निष्णांत वकील आपणहून पुढे आले आणि त्या निष्णांत वकिलांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी ती केस चालवली आणि त्या केसमध्ये यांची सुटका करण्याच्या संबंधीचा आर्ग्युमेंट करून यश मिळवलं. हा इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मुंबई सरकारच्या त्यावेळच्या ज्या धोरणात होती त्या धोरणामध्ये सतत विरोध करण्याची भूमिका केशवरावजींनी त्यांच्या सरकारने घेतली. ते तिथं थांबले नाही. पुण्यामध्ये फरोशीचं मंदिर आहे. फरोशीच्या मंदिरावर दर्शन घेण्याचा अधिकार सगळ्यांचा नाही असा प्रघात त्या काळामध्ये होता आणि म्हणून फरोशीचा सत्याग्रह करण्याचा निकाल केशवरावजींनी घेतला. त्याच्यामध्ये काकासाहेब गाडगीळ होते, केशवराव जे होते, त्यावेळेला एक आंबेडकरांचे सहकारी पान राजभोज म्हणून ते त्याच्यामध्ये होते आणि हे सगळे लोक जमावानं त्या फरोशीवर जाण्याच्या संबंधीच्यासाठी निघाले. त्यांच्यावर दगडफेक झाली, त्यांच्यावर धक्काबुक्की झाली, पण त्याची चिंता त्यांनी कधी केली नाही. फरोशीचं मंदिर दलितांच्यासाठी खुलं झालंच पाहिजे, त्यासाठी फजेलची किंमत आम्ही देऊ ही भूमिका त्यावेळेला केशवरावजींनी त्या ठिकाणी घेतली होती. आणि याचा अर्थ असा दिसतो की केशवरावजींचं स्वरूप एका बाजूने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, दुसऱ्या बाजूने दलितांच्या आणि उपेक्षितांच्या प्रश्नासाठी ही सगळी जी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचा विचार हा त्यांच्या अंतःकरणामध्ये खोलवर केलेला होता. जवळकरांचा आणि त्यांचा जो कालखंड होता त्याच्यामध्ये ते जवळकरांच्यापासून थोडे दूर गेले आणि त्याचं महत्त्वाचं कारण ते या निष्कर्षाशी आले की ब्राह्मण ब्राह्मणीची ही चळवळ आहे, त्याच्या पाठीमागची काही कारण मीमांसा आहे, पण या सगळ्यापेक्षा सुद्धा आज देशाचं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे आणि जर स्वातंत्र्याचा विषय जर असेल महत्त्वाचा तर काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नाही. काँग्रेसमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि त्यामुळे जवळकरांचा जो परिवर्तनाचा संघर्षाचा विचार त्यांनी सोडला आणि काकासाहेब गाडगीळ यांची साथ त्यांनी केली. त्यामुळे जे जे जवळकर हा एक कालखंड, जे जे गाडगीळ हा दुसरा कालखंड आणि जे जे गाडगीळ हा कालखंड महाराष्ट्राच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा भाग झालेला होता. आपण कदाचित मगाशी पाहिलं असेल फिल्मवर, पहिली काँग्रेस ग्रामीण भागातली फैजपूरला झाली, जळगाव जिल्ह्यामध्ये
आणि खेड्यामधली ही काँग्रेस त्या ठिकाणी भरली. जवाहरलाल नेहरू त्या ठिकाणी होते. ही काँग्रेस यशस्वी झाली पाहिजे यासाठी जे जे आणि गाडगिळांनी महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला आणि याला उपस्थिती असली पाहिजे ही भूमिका मांडली. आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम 60 ते 70 हजार लोक त्या काळात फैजपूरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले आणि हे अधिवेशन यशस्वी झालं. या सगळ्या गोष्टीच्यामुळं संपूर्ण काँग्रेसजनांचा जेजांच्याकडे वागण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन बदलला आणि शेवटी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली गेली. ते तिथं थांबले. माझ्यासमोर पहिल्या लाईनला काँग्रेस हाऊसशी संबंधित बरेच लोक बसले. हे काँग्रेस हाऊस बांधलं कोणी माहिती आहे? काँग्रेस हाऊसची जी उभारणी झाली त्यावेळेला केशवराव जेजे, काकासाहेब गाडगे, अण्णासाहेब लठ्ठे या सगळ्या सहकाऱ्यांनी भांबुर्ड्यामध्ये थोडी जमीन विकत घेतली. या ठिकाणी काँग्रेस विचाराचं केंद्र कार्यालय असावं हा निर्णय घेतला आणि पहिली कुदळ त्या ठिकाणी अण्णासाहेब लठ्ठे आणि काकासाहेब गाडगे यांनी आणि केशवराव जेजेंनी टाकली आणि त्यामधून ती इमारत त्या ठिकाणी उपस्थित झालेली होती. हे सगळं करत असताना चळवळ ही चालूच होती आणि निवडणुकीची सुरुवात झाली. काकासाहेबांच्या बरोबर केशवरावजींनी निवडणूक लढवावी हा विचार पुण्यात मांडला गेला. केशवरावजी निवडणूक लढवायची फारशी इच्छा नव्हती, पण शेवटी सगळ्यांचा आग्रह झाला. त्यांनी सांगितलं एकच आहे. त्यावेळेचा मतदारसंघ मतदारसंघ असायचा, 2 लाखांचा मतदारसंघ. आणि त्या मतदारसंघामध्ये केशवरावांची अट होती की मला निवडणुकीला उभं राहण्याचा तुमचा आग्रह मी स्वीकारावा असं जर म्हणत असेल तर माझ्याबरोबर काकासाहेब गाडगे यांनी उभं राहावं. आणि गाडगे जेजे ही जोडी त्या निवडणुकीला उभी राहिली आणि त्या ठिकाणी काकासाहेबांच्यापेक्षा सुद्धा अधिक मतं ही केशवरावजींना मिळाली आणि हे दोघंही त्या ठिकाणी मोठ्या मतांनी विजयी झाले. आणि कायदेमंडळात जाण्याच्या संबंधीची संधी त्यावेळी त्यांना मिळाली. ते 6 वर्ष कायदेमंडळात होते. आत्ता त्यांनी सांगितलं बाबांनी की शेवटी घटनेची निर्मिती तिथे झाली. ती घटना समिती जी होती त्या घटना समितीमध्ये केशवरावजी होते. केशवरावजींनी त्याच्यामध्ये या सगळ्यांच्या समोर प्रत्येक बैठकीला उपस्थिती दाखवली. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट त्यांचे होतं की आपल्याला पुढं जायचं असेल, स्वातंत्र्याच्या रस्त्याला आपल्याला पुढं यश संपादन करायचं असेल तर या परिस्थितीमध्ये देशामध्ये एका विचाराला अधिक शक्ती कशी मिळवता येईल त्या दृष्टीनं काँग्रेस पक्षाच्या विस्ताराचा विचार हा केला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी मोठा कार्यक्रम हातावर घेतला. ते पक्षाचे पुन्हा अध्यक्ष झाले. त्यांच्या अध्यक्षाच्या काळामध्ये त्यावेळची जी महाराष्ट्र काँग्रेस होती, आजच्यासारखा विदर्भ त्याच्यात नव्हता, मराठवाडा त्याच्यामध्ये नव्हता, पूर्ण हे हेडक्वार्टर होतं. आणि त्या काळामध्ये लोकल वर्गाच्या निवडणुका आल्या. आणि त्या लोकल वर्गाच्या निवडणुकीत 11 ठिकाणी लोकल वर्गाच्या निवडणुका होत्या. केशवरावजी सर्वत्र गेले आणि त्या 11पैकी 10 ठिकाणच्या जागा काँग्रेसने जिंकल्या. आणि या पुणे जिल्ह्यामध्ये 36 लोक काँग्रेसचे विजयी झाले. एकंदर जागा पुणे जिल्ह्यात 50 होत्या. आणि हे जे 36 लोक विजयी झाले त्याच्यामध्ये संबंध जिल्ह्यामध्ये महिलांच्यासाठी 1 जागा असायची. तात्यासाहेबांनी माझ्या मातोश्रीला सांगितलं की महिलांची जागा आहे तिथं तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि त्यांना उभं केलं आणि त्या ठिकाणी विजयी झाला. म्हणजे माझ्या घराण्याच्या राजकारणाची सुरुवात ही
केशवराजेंनी त्या काळामध्ये काँग्रेसला दिलेल्या देशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली ही गोष्ट या ठिकाणी मान्य केली पाहिजे. अनेक गोष्टी या ठिकाणी त्यांच्या सांगण्यासारख्या होत्या, पण त्यांना दुसऱ्यांदा जी शिक्षा झाली ती 18 महिन्याची शिक्षा झाली. आणि त्या शिक्षेच्या कालखंडामध्ये इथे जे लोक होते, काहींनी सुटका करून घेतली, काहींनी काय लिहून द्यायचं होतं ते लिहून दिलं, काहींनी आपली मतं वेगळी झाली बदलली असं सांगितलं. पण त्याच्यामध्ये तात्यांची भूमिका स्वच्छ होती की मी ज्या कामाच्यासाठी मला शिक्षा झाली तो गुन्हा मी केला, विचारपूर्वक केला, तो करणं हा माझा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी मी तरतूद करणार नाही. त्यामुळे हा सगळा कालखंड त्यांना त्या ठिकाणी देता आला. स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्याच्या नंतर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी ही केशवराजेंच्याकडे असताना उमेदवारांची निवड करण्याच्या संबंधीचा प्रसंग आला. आणि तो प्रसंग आला त्यावेळेला खेर मंत्रिमंडळ होतं. बाळासाहेब खेरांचं मंत्रिमंडळ हे केशवरावजींना अपेक्षित असलेल्या शेवटच्या घटकाच्या हिताची दखल करणाऱ्या विचाराचं नव्हतं. आणि म्हणून केशवरावजी हे पक्षाचे अध्यक्ष असतानासुद्धा मुख्यमंत्र्यांच्या धोरणावर सातत्यानं टीका टिप्पणी करत असत. आणि त्यामुळे साहजिकच त्याच्यामध्ये अंतर वाढलं. त्या अंतरातून काँग्रेसची सूत्र ही अन्य लोकांच्या घटका हातामध्ये गेली. एकेकाळी काँग्रेसचं नेतृत्व हे जे आणि गाडगे यांच्याकडे होतं. ते नेतृत्व गेलं ते शंकरराव देव, देवगिरीकर, सोमन या सगळ्या नेतृत्वाच्या व्यक्तींच्या हातामध्ये गेलं. आणि त्यामुळे साहजिकच आहे की केशवरावजींचं संघटनेचं स्थान थोडं दुर्बल झालं. आणि त्यावेळेला उमेदवारांची निवड करण्याचा प्रसंग ज्यावेळेला आला त्यावेळेला जे गाडगे यांना झुकतं मागतं सोडा, पण त्यांच्या मताचा सन्मानसुद्धा त्या ठिकाणी केला नाही. आणि तेव्हापासून केशवरावांची मानसिक अवस्था ही वेगळ्या दिशेला आपण गेलं पाहिजे या निष्कर्षाची आली. आणि त्यातूनच स्वातंत्र्याच्या नंतर 48 साली त्यांनी नवीन रस्ता स्वीकारला. आणि तो रस्ता म्हणजे जसं मी सांगितलं की जे जवळकर कालखंड, जे गाडगीळ कालखंड आणि तिसरा कालखंड जे मोरे. हा जे मोरे कालखंड सुरू झाला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण केशवरावजी, भाऊसाहेब राऊत, दत्ता देशमुख, शंकरराव मोरे, तुलसीदास जाधव, र.के. खादिलकर, अण्णासाहेब गव्हाणे या सगळ्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या नेतृत्वानं आपण एकसंघ झालं पाहिजे. आणि सामान्य लोकांच्या हातामधली काँग्रेस ही राहिली पाहिजे. ती राहण्याची लक्षणं दिसत नाहीत. आणि त्यासाठी आपण वेगळा विचार केला पाहिजे. आणि त्यासाठीच शेवटी शेतकरी कामगार पक्षाचा रस्ता हा त्यांनी स्वीकारला. नाशिक जिल्ह्यामध्ये दाभाजीला त्यांचं अधिवेशन झालं. त्या दाभाजीचा प्रबंध हा त्यावेळेचा एक ऐतिहासिक दस्तऐवज हा तयार झाला. आणि तो दस्तऐवज तयार करण्याच्यामध्ये केशवरावजींचा वाटा हा फार मोठा होता. हे सगळं त्यांनी केलं. हे करत असताना काही वर्षांनी पुन्हा एकदा त्यांची मानसिक अवस्था ही थोडी वेगळ्या दिशेला गेली. आणि त्यांना असं वाटलं की शेका पक्षाचा विचार हा ठीक आहे, पण हा समाज सगळा एकसंघ करायचा असेल, प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा असेल तर निवड शेतकरी म्हणून चालणार नाही. समाजातल्या इतर घटकासह शेतकरी हा विचार आपण स्वीकारला पाहिजे, तो वाजवला पाहिजे. आणि तो करायचा असेल
तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून केशवरावजी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी पहिली जी निवडणूक 1952 साली लढवली लोकसभेची, ती बारामतीमध्ये लढवली आणि त्या ठिकाणून ते लोकसभेमध्ये निर्वाचित झाले. केशवरावजी गेल्यानंतर पुण्यामध्ये सभा होती. दुर्दैवानं सुदैवानं त्या सभेला मी हजर होतो आणि त्या सभेमध्ये आचार्य अत्यंत भाषण होतं. केशवरावजी अध्यक्ष होते. केशवरावने अत्यंत फौजतीनं भाषण केलं. त्यांची प्रकृती ठीक नव्हती. भाषण करून ते बसले खाली. त्यांना भुवळ आली, चक्कर आली आणि तसंच तिथून त्याला उचलून घारफुले म्हणून हॉस्पिटल इथं होतं. त्या घारफुलेंच्या दवाखान्यात त्यांनी तिथे नेले आणि थोड्या दिवसामध्ये ते आपल्याला सोडून गेले. पण त्यांच्या मृत्यूच्या क्षणापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं सातत्यानं लक्ष शेवटच्या माणसाचं हित, त्याच्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षासाठी वेळप्रसंगी विचारामध्ये परिवर्तन करायची वेळ आली त्याचीसुद्धा त्याच्याबद्दल तडजोड करायची नाही, पण त्या सामान्य माणसाच्या हिताच्या संबंधी विना तडजोडीची भूमिका घेणं, याच्यासाठी उभं आयुष्य हे केशवरावजींनी घालवलं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातला त्या कालखंडातला एक अत्यंत महत्त्वाचा एकमेव मास बेस लीडर ज्याला म्हणतो, तो मास बेस लीडर म्हणजे केशवरावजी जेठे होते. आणि अशा व्यक्तीच्या संबंधीचं आज लिखाण या ठिकाणी केलं जातं. अनेक गोष्टी आहेत. बाबांनी सांगितलं की परिवर्तनाच्या सत्यशोधिक चळवळीच्या इतिहासाचा भाग घेत असताना त्यांनी 2 व्यक्तींचा उल्लेख केला. एक बडोद्यामध्ये पालेकर आणि राष्ट्रवीर नावाचं वृत्तपत्र बेळगावून निघायचं, त्याचे संपादक शामराव पाटील. या दोघांचा उल्लेख पुस्तकामध्ये आहे. हे पुस्तक 25 वर्षाच्या पूर्वी आम्ही पाहिलं, आम्ही प्रकाशित केलं. तेच पुस्तक आहे, फक्त त्याच्यात सुधारणा एकच आहे की त्यावेळेला माझी प्रस्तावना नव्हती, आता माझी प्रस्तावना याच्यामध्ये. पण एकच मी सांगू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सार्वजनिक जीवनामध्ये आस्था असलेल्या ते राजकीय कार्यकर्ते असोत अथवा नसोत, पण त्या संवत कालखंडातला, म्हणजे तो कालखंड म्हणजे 1920 ते 1954 या कालखंडातलं महाराष्ट्रातलं समाज जीवन, महाराष्ट्रातलं राजकारण, महाराष्ट्रातलं अर्थकारण, महाराष्ट्रातलं शैक्षणिक धोरण, या सगळ्यांचा लेखाजोखा या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजतो. आणि त्या दृष्टीनं, एका दृष्टीनं नव्या पिढीला या महाराष्ट्राच्या त्या कालखंडातल्या सवन परिस्थितीचं एक भन्वळ किंवा लेखाजोखा अतिशय चांगल्या रीतीने यदी फडकेंनी या ठिकाणी मांडून एक मोठं काम केलं. म्हणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि केशवरावजींच्यासारख्यांनी उभं आयुष्य हे महाराष्ट्राला दिलं. त्या आयुष्यातून अनेक लोक घडले. त्या अनेक लोक घडल्यांच्यामध्ये आमच्यासारखे लोक दुरून, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेत आज इथपर्यंत येऊन पोचलो. त्यांचं स्मरण आमच्या अंतःकरणामध्ये अखंड राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पवारसाहेब. आपल्या आजच्या साक्षेपी सर्वस्पर्शी भाषणासाठी आणि मार्गदर्शनासाठी आम्ही आपले ऋणी आहोत. मी देशभक्त केशवराव जेधे फाउंडेशनचे सदस्य राजेश सातपुते, मारुती आबा गोळे, तेजस पवार, मंदार मते, महेश मालुसरे यांना विनंती करतो की 1 मिनिटांसाठी आपण विचारमंचावर यायचं आहे. साहेबांसोबत आपल्याला एक ग्रुप फोटो आपल्या सदस्यांचा घ्यायचा आहे. त्याचबरोबर राव जे आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. हर्षद राव यांनीही यायचं आहे. मी राजलक्ष्मी जेधे यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद.
Good evening, everybody. आता मला ॲक्च्युली आय एम व्हेरी नर्वस टू टॉक इन फ्रंट ऑफ ऑल ऑफ यू. माननीय शरद पवार साहेब, बाबा आढाव साहेब, म्हणजे मला आय एम व्हेरी ग्लॅड की तुम्ही लोक इथं आला आहात आणि सगळ्यांचा आभार मी साधते. थँक्यू सो मच फॉर कमिंग. नमस्कार. सर्वांना महत्त्वाची एक विनंती आहे की स्नेहभोजनाचं आयोजन केलेलं आहे कॅन्टीनजवळ, तर सर्वांनी जाताना स्नेहभोजनाचा आस्वाद नक्की घ्यायचा आहे. बाहेर मधुश्री पब्लिकेशनतर्फे या चरित्र पुस्तकाचे वितरक आहेत त्यांच्यातर्फे बुक स्टॉल लावण्यात आलेला आहे आणि आज सवलतीच्या दरात हे पुस्तक उपलब्ध आहे. तर जाताना आपण पुस्तकाचाही लाभ घ्यावा आणि आपल्या मित्र आप्तेष्टांसह नातेवाईकांसह आपण स्नेहभोजनाचा सुद्धा आस्वाद घ्यावा. विचारमंचावर कुणीही गर्दी करू नये. आपल्याला माहिती आहे की आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय डॉक्टर बाबा आढाव यांची काळजी आपण सर्वांनी घेणं खूप महत्त्वाचं आहे. तर विचारमंचावर कुणीही गर्दी करू नये. सर्वांनी विचारमंचाच्या खाली थांबावं अशी मी नम्र विनंती आपल्याला फाउंडेशनच्या वतीनं करतोय. विचारमंचावर कुणीही गर्दी करू नये कृपया. मी सर्वांना विनंती करतो की जाताना स्नेहभोजनाचा आस्वाद आपण घ्यावा. त्याचबरोबर पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे, पुस्तकाचाही आपण आनंद घ्यावा. पुस्तक वाचून आपल्या अभिप्रिया आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर, इंस्टाग्राम पेजवर आणि वेबसाईट